हरे कृष्णा. हरे कृष्ण. नित्य पठणाचे श्लोक घ्या ना. 2 मिनिट थांबा ना, सर्वांना येऊ द्या का, तर सगळेजण असले का ऐकतात ना. आता आपण 4च आहेत. पण श्लोक आपले होतील ना रिपीट रिपीट, वेळ नाही वाया जायचा. प्रश्न वेळेचा नाहीये का, तर प्रभूजी 5-10 मिनिटांनी जॉईन होतात ना, मग परत थांबावं लागतं. त्यापेक्षा 5 मिनिट थांबा, सगळेजण जॉईन झाले का श्लोक म्हणा. असं काय नाही, प्रभूजी देखत म्हणलं तरी चालतंय. नाही, पण आपलं 2-3 जणीचं होऊन म्हणून होईल ना, असं मी म्हणते. 2-3 जणी एवढं रिपीट 2-3 जणी रिपीट करायचं, सगळं रेकॉर्डिंग होतंय. एकीनेच कोणतरी म्हणायचं. चालतंय, ठीक आहे. तुम्ही म्हणा, 2 मिनिटं झाले का तुम्ही करा चालू. हरे कृष्णा. हो माताजी बोला. तस्मात् एकेन मनसा भगवान सात्वतां पती श्रोतव्य कृतितव्यश्च ध्येया पूजित नित्यदा यदा अनुध्यान अशिना युक्ताः कर्मग्रन्थे निबन्धनं सिद्धन्ति कोविदातश्च को न कुर्यात् कथारतिम् शुश्रूषोऽश्रदधानश्च वासुदेव कथारुचिः स्यात् महत्सेवया विप्राः पुण्यतीर्थनिवेशनात् श्रवणन्तां सकथा कृष्ण पुण्यश्रवणकीर्तनः हृदयन्तस्तहि भद्राणि विधो नोति सुरस्तताम् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिके तद रजस्तमो भावा कामलोभ अदच्यये तेत एते अनराविद्धं चित्तं सत्त्वे प्रसीदति एवं प्रसन्न मनसो भागवत भक्ति योगतः भगवतत्त्वविज्ञानं मुक्त संघर्ष जायते विद्यन्ते हृदय ग्रन्थि छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चाश कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे अतो वै कवयो नित्यं भक्तिर्परम परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसीदनम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. झाले का माताजी? यस माताजी. ओके ओके. प्रभूजी 5 मिनिटात जॉईन होतात, तोपर्यंत आपण जरा कालचं रिव्हिजन घेऊ. काल आपण 5व्या आणि 6व्या श्लोकात काय पाहिलं. तर प्रभूजींनी काल एक मिनिट, हा मी 5व्या श्लोकावर मी सांगते, 6व्यावरच तुम्ही सांगा. सांगा. हा, का दुसरं कोण सांगणार आहे? आपल्या दोघी व्यतिरिक्त कोण सांगणार आहे का? कोण सांगतंय का 5 आणि 6 श्लोकावर थोडं काल काय झालं ते? म्हणजे कोणाची इच्छा असेल तर सांगा, नाही तर मग मी सांगायला सुरू करते. सांगा सांगा. हरे कृष्ण. तर 5व्या श्लोकात आपण
मुनया साधू म्हणजे सूत गोस्वामी इतर जे 88,000 ऋषी आहेत, म्हणजे भागवत कथेचं पान करण्यासाठी जमले आहेत, त्यांना ते म्हणतात, तुमचे प्रश्न उचित आहेत. जे भगवंताच्या विषयी आहेत आणि जगत कल्याणार्थ असे आहेत. तर आपले प्रश्न कसे असावेत? तर ते आत्म्याच्या कल्याणार्थ असावेत. आपण रोज एकमेकांना विचारतो. तर प्रश्न आपण कसं सकाळी उठल्यापासून विचारतच असतो. की तब्येत बरी आहे का? जेवण झालं का? हं. किंवा आपण एकमेकीला भेटलो की विचारतो, स्वयंपाक झाला का? भाजी काय वगैरे बनवली? असे आपले प्रश्न असतात. जर पुरुष एकमेकाला भेटले तर मग शेअर मार्केटमध्ये काय चाललंय? किंवा राजकारणात काय चाललंय? वगैरे असे प्रश्न विचारत असतात. तर हे असे प्रश्न लोककल्याणार्थ आहेत का? तर नाहीत. तर असे म्हणजे मिथ्या प्रश्न आपण विचारू नये. तर आपण कसे प्रश्न विचारावे? तर श्रोत्यांनी कसे प्रश्न विचारावेत, की जे ऋषींनी 6 प्रश्न विचारले. हं. तसे प्रश्न. हं. ज्यांचा मृत्यू नजदीक आला आहे, त्याने काय करावे? त्याचं काय कर्तव्य आहे? मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. तर अशा प्रश्न विचारण्याने सर्वांचाच फायदा होतो. असे हितकारी प्रश्न आपण विचारले पाहिजे. आता त्यांनी प्रश्न विचारला, की पुरुष अवतार म्हणजे काय? किंवा लीला अवतार म्हणजे काय? प्रभुपादांनी पण एक पुस्तक लिहिलंय पूर्ण पूर्ण प्रश्न आणि पूर्ण उत्तर. तसेच आपण भगवद्गीता वाचतो. तर भगवद्गीता म्हणजे पण काय? प्रश्न उत्तरच आहेत की नाही. अर्जुनाने प्रश्न विचारले आणि भगवंताने त्याची उत्तरं दिली. आता आपण हे जे भागवत वाचतोय, भागवतात पण ऋषी प्रश्न विचारतात आणि सुत गोस्वामी उत्तरं देत आहेत. तर हे प्रश्न उत्तर. तर प्रश्न उत्तर असावेत. आपल्याला पण आता आपण भक्ती करायला लागलं, की आपल्याला पण प्रश्न पडले पाहिजे आणि आपण जिज्ञासा केली पाहिजे. प्रश्न म्हणजे विचारले पाहिजे. पण प्रश्न असे नसावेत, की म्हणजे चॅलेंज करणारे वगैरे हां. आता हे वक्ते आहेत, तर ह्या वक्त्यांना काही जमतं का? मग असं अशा पद्धतीने नाही प्रश्न विचारावेत. तर प्रश्न हे जनकल्याणार्थ असावेत. तर आपली विषय वस्तू काय आहे? तर भगवंत आहेत. तर ते त्यांच्या केंद्रस्थानी असे प्रश्न असावेत. गुण लीला श्रवण म्हणजे भगवंताच्या कराव्यात. त्या संबंधात प्रश्न असावे. आणि माधव श्रेष्ठ सेवा श्रेष्ठ की भगवंताची सेवा श्रेष्ठ. तर भगवंताच्या धामात गेल्यावर आपल्याला हेच करायचंय, भगवंतांची सेवा करायची आहे. गुण, रूप, लीला याचं श्रवण करायचंय. आणि आपल्याला सुखात अथवा दुःखात आपण असलो, तरी आपण भगवंताची म्हणजे रूप, गुण, लीला हे केलं पाहिजे. अनुकूल भावनेत असो किंवा प्रतिकूल भावनेत असो, तरी आपण हे श्रवण केलं पाहिजे. तरच आपण हृदयातून भक्त झालो. जर हृदयापासून आपण जर अशा अनुकूल भावनेत पण आपण भक्ती करायला लागलो, तर आपण भक्त होऊ. पण जेव्हा आपण जेव्हा आपल्या कामात असतो, तेव्हा भगवंत त्यांच्या धामात असतात. पण आपण जेव्हा नाम घेत भगवंताचं नाम घेत, गुणगुणत आपण जेव्हा सेवा करतो, तर ते भगवंत त्या सेवेत येतात. पण आपण नुसतीच सेवा करायला लागलो, भगवंताचं गुणगान न करता किंवा स्मरण न करता, तर भगवंत त्यांच्या धामात असतात. म्हणून आपण नेहमी गुणगुणत सेवा करायची. भगवंताचं नाम स्मरण करत, वैष्णव सॉंगात किंवा काही पण चिंतन करत, तर आपण गुणगुणत सेवा नाही करायची. म्हणजे तक्रार करत. गुणगुणणं आणि गुणगुणणं. तर आपण गुणगुणत सेवा करायची. तक्रार करत सेवा नाही करायची आपण. तर वक्त्यांना संतुष्ट करणारे आपले प्रश्न म्हणजे नसावेत. तर आत्मकल्याणार्थ असावेत. आता धृतराष्ट्राने पण प्रश्न विचारला, की धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे. तर आपले भौतिक प्रश्न नसावेत. तर ह्या भौतिक प्रश्नाने कसं आध्यात्मिक गुरूचा वेळच वाया जातो. म्हणून आपण जे भगवंत हे वेदाचे संकलनकर्ते आहेत. तर त्यांचं म्हणून भगवंताकडून आपण म्हणजे भगवंतालाच मागितलं पाहिजे. भगवंत हे सगळ्या शास्त्राचे सार आहेत. तर आपण भगवंताकडे जाऊन मागायचं नाही. हे द्या, ते द्या. आपण एवढी मोठी लिस्ट नाही घेऊन जायची. तर आपण भगवंतालाच मागायचं. भगवंताला मागितलं की आपल्याला सगळंच मिळणार आहे. तर प्रभुजींनी हे पण सांगितलं ना, शरण विठ्ठलाची जावे आणि निज सेवा करावी. म्हणजे भगवंतांना शरण जायचे आणि भगवंताचं नामस्मरण करावं. शिवजी पण नेहमी भगवंताचं स्मरण करतच सेवा करतात. ब्रह्मजय वगैरे सगळे आणि भगवंतच एवढे बासरी वाजवत असतात. ते कोणाचं म्हणजे असं नामस्मरण म्हणतात ते मी पण माझ्या भक्ताचं नामस्मरण करतो. एका ठिकाणी येत होतं प्रसंग. तर पक्षी, प्राणी सगळेजण प्रश्न विचारत असतात. तर आपण
प्रश्न आपण जर रात्री झोपलो आणि आपल्याला झोप नाही लागली, तरी आपल्याला प्रश्न येतात. आणि वकील पण आरोपीला प्रश्न विचारत असतात. आपण एकटे असलं तरी आपल्याला प्रश्न पडतात बरेच. शाळेत विद्यार्थी टीचरला प्रश्न विचारत असतात. आपण पण मंदिरात म्हणजे प्रवचन संपले की प्रवचनकर्त्याला आपण प्रश्न विचारतो. पण ते प्रश्न कसे असतात आपले? आत्म्याचे समाधान करणारे प्रश्न असतात. ते भगवंत हे आपल्या आनंदाचा विषय आहे. म्हणून आपण ते 5 रसाचं पण सांगितलं प्रयोजनी. शांत, साक्ष्य, वात्सल्य, माधुर्य, दाक्ष. तर असे विचारणा करणारे प्रश्न असावेत. जिज्ञासा असावे प्रश्नात आणि असे प्रश्न विचारा जे आत्मसाक्षात्कारी असावेत आणि भगवंतांच्या प्रित्यर्थ असावेत. हरे कृष्ण. सांगा 6व्या श्लोकावर माताजी. ठीक आहे. आता 6व्या श्लोक मध्ये काय सांगलं, ते म्हणजे बऱ्याच आचार्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे थोडक्यात राधानाथ स्वामी महाराज असे बरेच आचार्य आहेत का त्यांनी एखाद्या जीवाला आपली भक्ती देऊ शकत नाही, तर भक्ती देवीच भक्ती देऊ शकते असं सांगितले 6व्या श्लोकात. आणि त्यात 3 अधिकारी सांगितले, उत्तम, कनिष्ठ आणि मध्यम. तर कनिष्ठ अधिकारी तर भक्ती देऊ शकत नाही आणि परत उत्तम अधिकारी देऊ शकत नाही. पण जो मध्यम अधिकारी आहे ना तो देऊ शकतो, का तर त्याच्या हृदयातील भक्तीला आकर्षित करून घेणारी असते. ते प्रचार कार्यालयात संलग्न असतात. परत त्यांच्या याच्यात भगवंताचे नाव, रूप, गुण, लीला यांचे पालन असतं. म्हणजे ते उत्तम स्तरावर, मध्य स्तरावर येतात. का तर ते मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात. आपलं आपण आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे. का तर अनेक जण आपण आपल्या जीवनात भगवंताला ठेवलं पाहिजे, म्हणजे समोर मध्यम ठेवलं पाहिजे. नंतर अनेक जण आहे ते जीवाचा स्वभाव म्हणजे भगवंताकडे जाणे. आपला जीवाचा स्वभाव काय काय आहे, भगवंताकडे जाणाऱ्या क्रियात आनंद असतो. आपल्याला भगवंताकडे जाणाऱ्या क्रियात आपल्याला आनंद पाहिजे किंवा आपण भक्ताच्या संघात राहावं. नंतर ज्यात दुसरा प्रश्न विचारला त्याच्यात सार सांगितलेले सर्व शास्त्राचे सार म्हणजे भक्ती. आणि परत त्यात 2 प्रकार सांगितले, प्रवृत्ती व निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे भोगवृत्ती, निम्न मार्ग, जड असं सांगितले. आणि निवृत्ती म्हणजे त्यागाचा मार्ग, उच्च आणि मार्ग, चेतन. त्यानंतर आपण येथे आलो आहे, हेच आपल्या दुःखाचे भौतिक कारण आहे. आपण इथं दुःख भोगतो ना, तर आपण कोणाला दोष नाही दिला पाहिजे. का तर हे भौतिक जगच दुःखालय आहे आणि आपण या जगात आलोय ना, हेच मोठं दुःख आहे. त्यानंतर परत एक प्रश्न होता की पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला भक्तीच असं सांगितलेलं आहे. नंतर ब्रह्मभूत. ब्रह्मभूत म्हणजे गेलेल्या काळाबद्दल शोक करत नाही किंवा वर्तमान काळाचा तो विचार करत नाही किंवा भूतकाळाचे दोन्ही काळाचा विचार करत नाही, तो स्थिर राहतो. आता वर्तमानात जो राहतो, जे चालले आहे त्याच्याबद्दल विचार करणे. समजा थोडक्यात उदाहरण काय दिलं का, भाजी आणण्यासाठी गेलो तर त्याच सारखं आपण चिंतन करत राहतो, त्याचाच विचार करत, कशाही ध्यान नसतं. आणि कधी कधी काय होतं, आपण ते विचार करायला सोडलं का ते ध्यानच नसतं आपल्याला काय आणायचं काय नाही. एखाद्या समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर दुसऱ्याच्या याचं चिंतन करतो, आपली गाडी कुठे काय ते सुद्धा आपल्याला काय लक्षात राहत नाही, असं प्रभूजींनी काल सांगितलं होतं. आणि जो सुखात दुखात सगळ्या ह्याच्यात फक्त भगवंताचं चिंतन करतो ना, तोच खरा भक्त सांगितलंय. आणि चिंता, चिंता म्हणजे काळजी, आणि चिंता म्हणजे शरीराला जाळते. तर चिंतापेक्षा माणसाने चिंतन केलं पाहिजे, ते उत्तम. त्यात गौरगोपाल गुरुजींनी पण एकदा सांगितलं का, कशाची काळजी नाही केली पाहिजे असं सांगितलेले. जे घडतं ना तेच सामोरं जाईल, म्हणजे त्या ह्याच्यातच उतरायला पाहिजे. का समजा आपण आता जप करतो तर पूर्णपणे आपण ध्यान जपातच दिलं पाहिजे, किंवा आपण एखादी सेवा करतो तर पूर्ण आपण त्या सेवेतच आपल्याला गुंतून घेतलं पाहिजे, तर ती कुठं सेवा वगैरे उत्तम होऊ शकते किंवा जप पण आपले व्यवस्थित होऊ शकतात. प्रत्येकाने ना भौतिक गोष्टीच्या मागे लागू नये. आता त्यामुळे आपल्याला दुःखच होते. आता आपल्या अस्तित्व निघून जाण्यासाठी भगवंताचे चिंतन करणे उत्तम. आता जीवात्मा आणि हरिनाम हे 2च शाश्वत आहेत. श्रीकृष्ण सर्व आकर्षक, त्यांचे आणि जीवाचे नाते म्हणजे ईश्वर आणि शेवट. म्हणजे कधी आपण म्हणतो ना, भक्तच आपल्या उपयोगी येतात, भक्त आपल्याला सहाय्य करतात. कधी आपल्याला कुठला प्रॉब्लेम आला तर भक्त आपली विचारपूस करतात, बाहेरचे लोक नाही, असं सांगितले. नंतर बद्ध अवस्था एक सांगितलेली. आणि तर त्यात सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तमगुण ह्या गुणांचं हे सांगितलेलं आहे. तर रजगुण, तमगुण आणि सत्वगुण याने गुणांनी आपण बांधले आहोत. म्हणजे बद्ध अवस्थेतही आपण जीवाला सेवेत लावले पाहिजे, असे प्रभुपाद म्हणतात. नंतर एक रामचंद्राचं पण प्रभूंनी हे सांगितलं की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र ह्याला चालले होते ना वनवासात, तर तेव्हा त्यांच्या पायात जो एक काटा घुसला होता, ते सीताबाईचं लक्ष गेलं आणि लक्ष्मणाचं गेलं.
ते स्वतः भगवंताला म्हणले काटा काढा, पण काटा भगवंत ते काढत नाही. का तर ते ज्याला आश्रय देतात ना त्याला फेकत नाही, म्हणजे काढत नाही कधीच, असं त्यात सांगितले. तर आपण जर काट्याला भगवंत एवढं आपल्या पायात एवढं त्रास होतं तरी जर ठेवतात, तर आपण जर थोडस भगवंताला शरण गेलं तर आपल्यावर त्यांची कृपाच होणार आहे. एवढं सांगितलं त्याला. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद माताजी. तर सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो, थोडासा उशीर झाला मला. तर काही महत्वपूर्ण सेवा असल्यामुळं त्या ठिकाणी मला थोडासा वेळ झाला. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः. ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्व उपस्थित भक्तांचं आपल्या भागवत सुबोधिनी चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं हे माताजी खूप छान पद्धतीने सांगितलं माताजींनी. मी थोडस तुम्हाला फ्लॅशबॅक देतो, जेणेकरून दुसरा जो अध्याय आपण चालू केलाय त्याच्यावरती सगळे एकाच पेजवरती सगळ्यांनी कळेल. तर दिव्यता आणि दिव्य सेवा असं अध्यायाचं शीर्षक आहे. पहिले 7 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये सुत गोस्वामींनी उत्तर देण्यास प्रारंभ केलाय. 1 ते 4 मध्ये आपण पाहिलं की ते सादर प्रणाम करतात. ऋषी असतील, सरस्वती देवी असतील किंवा वेगवेगळे त्यांचे जे आचार्य आहेत तर त्या आचार्यांना ते प्रार्थना करतात. 5 मध्ये महर्षींच्या प्रश्नांचं कौतुक केलं त्यांनी. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही जो प्रश्न विचारला तो जनसामान्यांसाठी आणि विशेष करून भगवंतांसंबंधी प्रश्न विचारलाय. आणि आपण पाहिलं की कशा पद्धतीने जो प्रश्न विचारलाय संपूर्ण जीवन हे प्रश्नांवरती असतं. आणि शेवटी 6वा आपण श्लोक पाहिला. त्या 6व्या श्लोकामध्ये विशेष करून जो 9 आणि 11 पहिल्या अध्यायाच्या 9 आणि 11व्या श्लोकामध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अनुक्रमे दिलंय. आणि उत्तर काय आहे तर भक्ती आहे. तर आपण पुन्हा एकदा जर पाहिलं तर पहिला प्रश्न काय होता. पहिला प्रश्न होता की जनसामान्यांच्या परम कल्याणार्थ गोष्ट काय आहे हे 9व्या श्लोकामध्ये विचारलं होतं. आणि 10व्या श्लोकामध्ये विचारलं होतं सर्व वेदांचं सार. सर्व जीवांच्या कल्याणार्थ एकच गोष्ट आहे ते म्हणजे भगवंतांची भक्ती. आणि सर्व वेदांचं सार जर काय असेल तर ते म्हणजे भक्ती. तर हे 2 उत्तर. काल आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं. ठीक आहे. तर आता जो 7वा जो श्लोक आहे तो 7वा श्लोक आपण घेणार आहोत या ठिकाणी. बीना माता जी आप श्लोक पढ़ेंगे 7 नंबर. आप श्लोक पढ़िए बीना माता जी. और अभी हैंड रेज किसने किया था. हाँ परमेश्वरी माता जी उसका अनुवाद पढ़ेंगे. तुम्ही भाषांतर वाचा. यस बीना माता जी आप है क्या कॉल में मीटिंग में. ठीक है परमेश्वरी माता जी आप पढ़िए 7 नंबर. हरे कृष्ण. यस हरे कृष्ण प्रभु जी. दंडवत प्रणाम. वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजिताः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा म्हणजे भक्ती करण्याने मनुष्यास तत्काळ अहेतुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद.
वासुदेवे, आता भगवंतांबद्दल चर्चा चालू झालेली आहे. तर जो प्रश्न विचारला त्याचं सुत गोस्वामी नैमिषारण्यामधील शौनकादी ऋषींना वासुदेवे म्हणजे वासुदेव भगवंतांना म्हणतात, कारण का ते वसुदेवाचे पुत्र आहेत म्हणून भगवंतांना वासुदेव म्हणतात. वासुदेव श्रीकृष्ण. भगवती म्हणजे भगवत हा शब्द भगवंतांच्या संबंधित असतो. जसं भगवद्गीता, भागवतम, भगवत भक्त, भगवत कथा, भगवत प्रसाद, बरोबर की नाही? तर जे भगवंतांच्या ठिकाणी भगवंतांच्या संबंधी जे असतं त्याला भगवती असं म्हणतात. जसं भगवती प्रिया माताजी आपल्या ग्रुपमध्ये आहेत, बरोबर ना? तर भगवती हा शब्द जो आहे तो भगवंतांशी संबंधित आहे. भक्तियोग म्हणजे प्रभुपाद नेहमी सांगतात की भगवंतांची प्रेममयी सेवा. योग, ज्ञानयोग, कर्मयोग, अष्टांग योग, ध्यान योग, वेगवेगळे योग आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ भक्तियोग. प्रयोजतः म्हणजे आचरण केल्याने. जनयती म्हणजे उत्पन्न करते. आशु म्हणजे त्वरित. जसं भगवान शिवांचं नाव आहे आशुतोष, म्हणजे ते त्वरित प्रसन्न होतात. आशु म्हणजे त्वरित. वैराग्य म्हणजे विरक्ती. ज्ञानम ज्ञान. यत जे अहेतुक म्हणजे कुठल्याही हेतुरहित, अकारण असं त्याला म्हणतात. भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा म्हणजेच भक्ती करण्याने मनुष्यास तत्काळ अहैतुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते. तर आपण जे काही करतो ते दोन गोष्टी, आपली भक्ती आपण योग्य स्थितीमध्ये करत आहोत की नाही, दोन गोष्टींचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जातं. एक, आपल्याला भगवंतांच्या प्रती आसक्ती निर्माण झाली पाहिजे आणि दुसरी, या जगातील ज्या जड वस्तू आहेत, ज्या विषय वस्तू आहेत त्याच्या प्रती अनासक्ती किंवा विरक्ती निर्माण झाली पाहिजे. जर आपल्याला भौतिक विषयांप्रती आसक्ती असेल तर आपण समजून घ्यायचं की आपण अजून बद्धच आहोत, आपण अजून भक्त नाहीयेत, बरोबर की नाही? परंतु जर आपल्याला भौतिक गोष्टींचा तिटकारा येतो, भौतिक गोष्टींबद्दल घृणा उत्पन्न होते, जसे एक आचार्य सांगतात, जेव्हा त्या आचार्यांचं नाव मी साऊथ इंडियन आहेत, त्यांचं नाव तुम्हाला सांगेल आठवल्यानंतर. ते म्हणतात की जेव्हा मला भगवंतांचं चिंतन करत असताना मला एखाद्या स्त्रीविषयी आठवतो, काम जीवनाबद्दल असं, तेव्हा मी थुंकतो त्या विषयावरती. तर ही आचार्यांची पद्धती आहे. आचार्य काय करतात, तर अशा विषयांबद्दल त्यांना घृणा असते आणि प्रेममयी भक्ती किंवा भगवंतांची प्रेममयी भक्ती जी आहे ती केल्याने मनुष्य तत्काळ अहेतुकी ज्ञान, जे ज्ञान असतं बघा, ज्ञान विद्या विनयानं शोभते असं म्हणतात. जर विद्या किंवा ज्ञान जर असेल परंतु विनय जर नसेल तर गर्व येतो आणि त्या गर्व आलेल्या ज्ञानामध्ये भक्ती नसते किंवा हेतू असतो त्याच्या पाठीमागं. ज्ञान, मी एवढे श्लोक पाठांतर करतो, मी हे करतो, मी ते करतो, बरोबर ना? मला प्रवचन द्यायला येतं, इतर भक्त मला सेवा सांगतात, मलाच कीर्तन गायला येतं. तर हे ज्ञान ज्याच्यामध्ये विनय नसतो ते ज्ञान आपल्याला गर्व प्रदान करतं. आणि महाराज नेहमी सांगतात की असं ज्ञान जे गर्वरहित आहे ते भगवंतांकडे घेऊन जातं आपल्याला. परंतु असं ज्ञान जे आपला गर्व वाढवतं, आपली नम्रता त्या ठिकाणी बिलकुल नसते, तर ते काय करणार आहे, आपल्याला अहंकारी बनवणार आहे. म्हणून आपण कितीही झालं तरी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भगवंतांची ही जी भक्ती आहे ती आपल्याला मिळालेली आहे कशी, तर ही भगवंतांची भक्ती अहेतुकी आहे, कुठल्याही हेतुरहित आहे. आणि म्हणून हा हेतू आपला एकच असला पाहिजे, जो की शुद्ध हेतू आहे. काय शुद्ध हेतू आहे? मिथ्या अहंकार कशाला म्हणतात? मी आत्मा नसून शरीर आहे, याला मिथ्या अहंकार म्हणतात. परंतु त्याच्याही पाठीमागे जाऊन खरा अहंकार सुद्धा आहे. खरा अहंकार म्हणजे काय? मी शरीर नसून शाश्वत आत्मा आहे आणि भगवंत हे माझे स्वामी आहेत आणि दासानी पूर्णाची सेवा केली पाहिजे किंवा दासानी जे आपले मालक आहेत त्यांची सेवा केली पाहिजे, हा खरा अहंकार आहे. म्हणून सवय पुंसा परोधर्म येतो भक्तिरदोक्ष, जे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिले कशा पद्धतीने भक्ती ही अहैतुकी आहे आणि सुप्रसिद्धती म्हणजे ती भक्तीमुळं व्यक्ती पूर्णपणे प्रसन्न होतो, आध्यात्मिक आनंद त्याला मिळतो.
तर आपण तात्पर्यामध्ये थोडंसं जाऊयात. प्रभुपाद काय म्हणतात ते पाहूयात. प्रभुपाद म्हणतात, जे लोक भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे म्हणजे भौतिक भावुकता समजतात, ते असा विवाद करतात की दिव्यानुभूतीसाठी धर्मग्रंथात यज्ञ, दान, तप, ज्ञान, योग आणि तत्सम प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, आणि ज्यांना उच्च स्तरातील साधना करता येत नाही त्यांच्यासाठी भक्ती मार्ग आहे. तर काही असे मूर्ख लोक असतात, तर ते म्हणतात की भक्ती म्हणजे केवळ भावुकता आहे. म्हणून प्रबोधानंद सरस्वती ठाकूर, आणि आपल्याला तो प्रसंग माहिती आहे, चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी जातात आणि ते त्या ठिकाणी मोठे मोठे वेदांचं पांडित्य करण्यासाठी बसलेले असतात. आणि चैतन्य महाप्रभू अशा ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्वांच्या चपला ठेवलेल्या असतात, कचरा कुंडी असते, त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू बसतात. आणि हे पाहून नामजप करतात किंवा कीर्तनामध्ये हे येतात आणि त्यांच्याकडे म्हणतात की तुम्ही या इकडे पुढे बसा, आणि तुम्ही हे काय भावविभोर सारखं नाचताय. तर महाप्रभू म्हणतात की माझ्या गुरुनी मला मूर्ख समजून नामजप करण्यासाठी सांगितलंय किंवा भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होण्यासाठी सांगितलंय. फक्त केवळ ही विधी नाही दिली मला की अध्ययन किंवा केवळ अध्ययन करणं. तर आपण केवळ अध्ययन करत नाहीये, अध्ययन करून आपण हे समजून घेतोय की भक्ती मार्ग कसा सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला जे काही गीता भागवत ह्याचं जे अध्ययन करतो त्याच्यातून आपला शेवट काय आहे की भगवंतांना शरण जाणं. आणि भगवंतांना कोण शरण जातो? असुर जात नाहीत, भक्तच जातो केवळ. आणि भक्त काय करतो? भक्ती करतो. म्हणून भक्तिमय क्रिया ही एवढी सहज सोपी आहे, सगळ्यांशी येते आहे अधिकार. प्रत्येक जण त्या भगवत भावनामय सेवेमध्ये संलग्न होऊ शकतो. आणि इथं प्रभुपाद म्हणतात की असे जे लोक आहेत जे की म्हणतात की केवळ एक काय भावुकता, तर ही भावुकता नाहीये, भावना पण आहे. पण ती कोणती भावना आहे? कृष्ण भावना आहे. म्हणून प्रभुपादांनी नाव काय दिलं? कृष्ण भावनामृत आंदोलन, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत आंदोलन. म्हणून हे जे आंदोलन आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि या आंदोलनामध्ये विशेष करून आपण पाहतो की मोठे मोठे प्रकांड पंडित ते सुद्धा हरलेले आहेत. जसं की जीव गोस्वामी, आणि तो प्रसंग माहिती आहे आपल्याला की वेदांबद्दल हे करण्यासाठी येतात, किंवा चैतन्य महाप्रभू जे निमाई असतात, तर जेव्हा निमाई होते ते सुद्धा काय करतात त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्लोकांची रचना करून हरवून टाकतात, ज्याच्यावरती सरस्वती देवीची कृपा असते. बरोबर की नाही? केशव काश्मीरी त्याचं नाव होतं. तर असे नियम आहेत. म्हणून केवळ भावुकता नाहीये, भक्ती ही अशी विधी आहे की ज्ञानपूर्वक समजलं जातं की एखादा जीवात्मा कशा पद्धतीने भगवंतांची सेवा करू शकतो. पहिलं तर हे समजलं जातं की भगवंत आहेत का, जीवात्म्याचा स्तर काय, जीवाने भगवंतांबद्दल काय केलं पाहिजे, भगवंत आहेत तर त्याचं अस्तित्व आपण कसं स्वीकारू शकतो, किंवा जीवात्म्याचं कर्तव्य काय, अंशाचं पूर्ण प्रति कर्तव्य काय. तर ह्या गोष्टी आपल्याला समजतात आणि त्याच्यानंतर भक्तिमय क्रिया करू लागतो. बरोबर की नाही? खूप आपल्यापैकी सगळेजण पहिल्या दिवसापासून 16 माळा जप नाही करत. असतील तर असे खूप विरळे असतील, परंतु आपण पहिले आल्या आल्या समजून घ्यायला लागलो. कृष्ण प्रसाद घेतला. कृष्ण प्रसादानंतर आपल्याला भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये आपण बसलो. त्या ठिकाणी सांगितलं की मी कोण आहे, मी हे शरीर नसून आत्मा आहे. त्यानंतर आपल्याला कळालं की भगवंत कोण आहे, चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट घटना का घडतात, कर्म काय आहे, कर्माचे प्रकार किती आहेत. बरोबर की नाही? तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिलं. भगवंत समदर्शी आहेत का? तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देत 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 आपण काय केलं, या स्तरापर्यंत आलोय. आणि इथं आता आपण भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालोय. म्हणून आपण नेहमी भक्तिमय सेवा ही सहज आणि सोपी आपण नाही केली पाहिजे. म्हणजे प्रभुपाद नेहमी म्हणतात की भक्ती ही सरळ व्यक्तीला सरळ आहे, सोपी आहे, पण वास्तविक सोपी नाहीये. बरोबर. जो व्यक्ती स्वतः अहंकारी आहे, स्वतः भावुक, जास्त भावुकतेकडे लक्ष देतो, त्याच्यासाठी नाहीये. म्हणून ज्ञान आणि विज्ञान हे शास्त्रामध्ये वर्णन आहे. ज्ञान म्हणजे स्टोरिंग मासेस ऑफ डेटा, पण विज्ञान म्हणजे
जे काही ऐकलंय ते त्या पद्धतीने आपण भक्तिमय सेवेमध्ये यूज करणं. आणि म्हणून सामान्यपणे काय म्हटलं जातं, भक्तिपंथ हा शूद्रांकरता, वैश्यांकरता आणि अल्पज्ञ स्त्री जाती करता आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. खूप चुकीची धारणा लोकांची. तुकाराम महाराज म्हणतात, पिटू भक्तीचा डांगोरा. तर भक्तीचा डांगोरा म्हणजे पहिली गावामध्ये दवंडी पिटायचे आणि ऐका हो ऐका असे शब्द सांगितले जायचे. ऐका हो ऐका, आपल्या गावामध्ये आज हा हा कार्यक्रम होणार आहे वगैरे वगैरे असं. तर तुकाराम महाराज म्हणतात अशी दवंडी पिटवली पाहिजे आणि आम्ही पिटू ती. काय, भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. कशा पद्धतीने एखादा जीव, एखादा भक्त भगवंतांची निस्सीम भक्ती करतो आणि त्याला जास्त प्राधान्य दिलंय आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये. म्हणून प्रभुपाद भौतिकवादाचे दोष या पहिल्या तात्पर्यामध्ये उघडे करतात. भक्तिपंथ सर्व दिव्य साधन पद्धती सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून तो एकाच वेळी उदात्त आणि सुगम आहे. भक्ती बघा कोणीही करू शकतो. असं कोणी म्हणूच शकत नाही की मी भक्ती करू शकत नाही भगवंताची, भगवंतांना मी प्रसन्न करू शकत नाही. भगवंतांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं, मी काय स्वीकारतो. 9व्या अध्यायामध्ये आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती उपहृतम अश्नामी प्रेतात्मना. भगवंत काय सांगतात, एखाद्याने जर प्रेमाने मला पान, फूल, फळ एवढं पण नाही भेटलं, पाणी तर सगळ्यांना भेटतं, कितीही गरीब असू द्यात, तर ते मी प्रेमाने आणि भक्तीने जर दिलं ते मी स्वीकारतो. म्हणून भक्तिभाव खूप महत्वाचा आहे. काल प्रभू रामचंद्रांचा एवढा मोठा सोहळा झाला. आपण घराघरामधून, मंदिरातून, इतर सेवा करून आपण अयोध्येमध्येच होतो. तर त्या प्रभू रामचंद्रांना काय प्रिय आहे हो? भाव प्रिय. आणि तो भाव कोणी सादर केला? शबरी मातेने. वयाची 90-100 वर्ष होईपर्यंत शबरी माता एकच सेवा करायची. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी झाडू मारणं, रांगोळी काढणं, साडा टाकणं, त्या ठिकाणी फुलं पसरणं, प्रभू रामचंद्र येतील आणि भगवंतांच्या स्वागताची तयारी. रोज भगवंतांना प्रसादम बोर दाखवायची. तर अशा पद्धतीचे. आणि भगवंत आले आणि भगवंतांना शबरी ते बोर चांगलं आहे का नाही, उष्ट म्हणजे असं म्हणतात की ती शबरी बोर घ्यायच्या, शबरी माताची बोर घ्यायच्या आणि ते बोर खाऊन बघायचे त्याच्यामध्ये किडा तर नाहीये ना, कुठं किडलेलं तर नाहीये ना, चांगलं बोर आहे ना, आणि मग किडलेलं जे होतं ते त्या ठिकाणी द्यायचं. म्हणून भक्ती मार्ग खूप सहज सुलभ आहे आणि भगवंत ते स्वीकारतात. बघा, आपण म्हणतो की भगवंत काय समदर्शी नाहीत. काही लोक म्हणतात श्रीमंतांकडे जातात, श्रीमंतांना पहिलं पांडुरंगाचं दर्शन होतं, वारकरी एवढे आठवडाभर थांबतात. नाही, प्रत्येकाला दिव्य अनुभव देतात भगवंत, प्रत्येकाला चरण स्पर्श करण्यासाठी संधी देतात. हे शबरी मातेचं आपण उदाहरण पाहिलं. तेच आपण पाहतो की विदुराणीचं, जी विदुराणी भगवंतांना पाहून भावविभोर होते. दुर्योधन के भोग न खायो आणि सुखी रोटी विदुर घर खायो, असं म्हणतात की दुर्योधनाने 56 भोग केले होते. हे वासुदेव, तुम्ही या आमच्या घरी 56 भोग खावा. भगवंत हे पदार्थाचे भुकेले नाहीयेत, भगवंत हे भावाचे भुकेले आहेत. आणि भगवंत त्या ठिकाणी दुर्योधनाकडे जातात, परंतु म्हणतात माझं पोट भरलेलं आहे, मला काय खायची इच्छा नाहीये. ओके, कारण का दुर्योधनाची मनस्थिती त्यांनी ओळखलेली असते. तेच भगवंत जेव्हा विदुरांकडे जातात, विदुर घरी नसतात, विदुराणी असते, विदुरांची पत्नी, आणि ती भावविभोरतेने म्हणते की अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक साक्षात वासुदेव माझ्या घरी आले, काय आहे का नाही माझ्या घरात हे ते बघते. आणि असं सांगितलं जातं की केळाच्या साली, केळे होते त्यांच्याकडे, आणि भगवंत भावविभोरतेने आले म्हणून काय करतायत की त्या ठिकाणी भगवंतांना बसण्यासाठी आसन दिलंय, केळ सोलतायत सगळीकडून. केळ सोलल्यानंतर केळ टाकतायत, साल देतायत, भगवंत खातायत. पुन्हा एकदा केळ सोलतायत, केळ टाकतायत, साल देतायत, भगवंत खातायत. आणि विदुरजी येतात, आणि विदुरजींना पण मेसेज जातो, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज जातो की वासुदेव तुमच्या घरी आलेत. विदुरजी धावत 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 पळत येतात. तर इथं काय, या दोघांचं चाललंय, भगवंतांना विदुरांनी केळ सोलून देतीये, केळ टाकतीये आणि साल देतीये, भगवंत साल खातायत. आणि एवढा मोठा समोर केळांचा ढीग लागलेला असतो. आणि जेव्हा हे भगवंत विदुरजी पाहतात तेव्हा म्हणतात की अगं तुला काही कळतं की नाही,
तू काय देतीये? आणि एक केळ घेतात आणि विदुराणी म्हणते, हो किती मोठा अपराध झाला माझ्याकडून. एकतर भगवंत आहेत आणि ते आलेत भगवंत, आणि त्यांना मी काय खायला देतीये? केळांच्या साली. मग एक केळ घेते, केळ असं सोलतं आणि सोलल्यानंतर साल टाकतात आणि भगवंतांना केळ द्यायला जातात. भगवंत म्हणतात, बास माझं पोट भरलं. याचा अर्थ काय? की भगवंत हे पदार्थांचे, प्रसादाचे, व्यंजनाचे भुकेले नाहीयेत. असं म्हणतात की कोण कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे हम खिलाते नहीं, किंवा बेर शबरी के जैसे हम खिलाते नहीं. तर तो भाव जो आहे, म्हणून प्रभुपादांनी सेंटेन्स वापरलंय, भक्ती ही उदात्त आणि सुगम आहे. अवघड नाहीये, सुगम आहे आणि उदात्त आहे. त्याचा हेतू पाठीमागं उदात्त आहे. नेहा अभिक्रमणाशुस्ती प्रत्यवायण विद्यते स्वल्पमुप्यस धर्मस्य त्रायते महत्वभयात. एखाद्याने थोडी जरी, स्वल्प म्हणजे काय, एखाद्याने थोडी जरी भक्ती केली तरी त्याचं मोठ्या मोठ्या भयानक संकटांपासून रक्षण होऊ शकतं. त्याला म्हणून उदात्त म्हटलेलं आहे. जे शुद्ध भक्त आपला भगवंतांशी संबंध व्हावा म्हणून तीव्र इच्छा करतात त्यांच्याकरता भक्तिपंथ उदात्त आहे. आणि जे भक्ती भावनेच्या उंबरठ्यावर नुकतेच आलेले आहेत अशा नवसाधकांकरता भक्तिपंथ सुगम आहे. आणि पुढे सांगतात की भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधांची प्राप्ती करणे हे एक मोठे विज्ञान आहे. म्हणून संबंध जाणून घेतला पाहिजे. म्हणून आपण 3 स्तर पाहिले होते. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. आपण जर आपला संबंध जर जाणला तर आपण व्यवस्थित पद्धतीने त्या व्यक्तीशी आदान प्रदान करू शकतो. आणि भगवंतांशी आपला संबंध काय आहे? तर ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. सनातन काळापासून भगवंतांचे आपण लेकरं आहोत आणि लेकरांनी आपल्या पित्यांची सेवा केली पाहिजे. हाच संबंध आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. भगवंतांचा नित्य दास, नित्य सनातन शाश्वत सेवक आहोत आपण. आणि हे जाणणं म्हणजे संबंध आहे. हे विज्ञान शूद्र, वैश्य, स्त्रिया आणि इतकेच काय पण जे हीन कुळात जन्मलेल्या शूद्रापेक्षा हीन स्तरावर आहेत अशा अखिल प्राणीमात्रांसाठी उपलब्ध आहे. म्हणून म्हणतात ना, शूद्र केणे नाही, जयी कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय. खूप छान श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्ये, की एखादा जरी शूद्र असेल किंवा कुठल्याही असेल तर तो शूद्र नाहीये जर त्याने कृष्ण भक्तीचं विज्ञान जर पारंगत केलंय. त्याला आपण शूद्र नाही म्हटलं पाहिजे. किंवा सगळ्यांसाठी आहे. असे असताना सुयोग्य ब्राह्मण आणि महान साक्षात्कार राजे अशा उच्चस्तरीय स्तरामधील लोकांबद्दल काय सांगावे? मोठ्या मोठ्यांना भगवंतांची भक्ती भेटलेली आहे, त्यामुळं इतर जे राजे आहेत तर त्यांना तर ते सहज भेटतं. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपण पाहतो, ज्ञान आणि अनासक्ती ही तत्वे म्हणजे दिव्य अनुभवाच्या मार्गावरील 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्ञान म्हणजे भगवंतांसंबंधी ज्ञान आणि अनासक्ती म्हणजे आसक्ती रहित जीवन. बघा, अनासक्ती, आसक्ती ह्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो ना, म्हणतो की सर्व सोडायचं नाही. त्याला युक्त वैराग्य म्हटलेलं आहे. जे काही आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं आपल्याला. म्हणून युक्त वैराग्य हे आपल्याला महाप्रभूंनी शिकवलंय. एक प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये होते तेव्हा एक तिथला जो मेन न्यूजपेपर होता त्याच्यामध्ये खूप मोठा एक राजकीय नेता होता आणि तो त्याच्यासमोर पैशाचा मोठा ढीग पडलेला आहे आणि तो असं करतोय आणि त्याचा फोटो काढलाय. तर हे जेव्हा पाहिलं तेव्हा प्रभुपाद म्हणतात की मूर्ख आहे तो, ही लक्ष्मी देवी आहे आणि लक्ष्मी नेहमी कुठं असते? माधवांच्या सेवेमध्ये असते. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात मी त्या नोटांना आलिंगन देतो, तुम्ही माझा एक फोटो काढा, आपण एक टाकू. तर युक्त वैराग्य सांगितलंय. जे काही आपल्याला जे काही लक्ष्मी भेटते, लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्र वसेव्य माणम, तर अनंत कोटी लक्ष्मी ह्या भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत. म्हणून लक्ष्मीची जागा कुठे आहे? की भगवंतांच्या चरण कमलांवरती. म्हणून आपण जेव्हा कधी डोनेशन कलेक्शन करतो, एखादी जागा मंदिरासाठी शोधत असतो, मंदिर निर्माण कार्य असतं किंवा जन्माष्टमी असते, तेव्हा आपण या लोकांकडे जाऊन दान घेण्यासाठी अजिबात संकोच नाही केला पाहिजे. का? तर त्यांच्याकडे जी लक्ष्मी देवी आहे ती आपण भगवंतांच्या, प्रभू श्रीरामचंद्रांच्या, ती सीता देवी आपण त्या ठिकाणी आणतोय. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या सेवेमधले निस्सिम भक्त कोण आहेत? हनुमानजी आहेत. हनुमानजींनी काय सेवा केली? हनुमानजी स्वतः जे रावणातून सीतामातेला आणू शकले असते, काहीच अवघड नव्हतं त्यांना,
परंतु भगवंतांनी काय सांगितलं होतं? सेवा करायची आहे, सीतेचा शोध घ्यायचा आहे. कधी कधी आपण म्हणतो की सांगितली तेवढीच सेवा करायची. नाही, त्याच्या पुढे जाऊन आपण प्रभू जे हनुमानजी आहेत त्यांनी सीतेचा शोध पण घेतला, अशोक वाटिकेतली फळं पण खाल्ली, आणि न सांगता जे लंका होती ती जाळली. जाळी कैसी लंका, धन्य धन्य म्हणे तुका. तुकाराम महाराज म्हणतात की करोनी उड्डाण केले सीतेचे शोधन, जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. तर अशा पद्धतीचे हनुमानजी आहेत. केवळ सांगल तेच नाही, त्याच्या पुढचं पण केलं पाहिजे. थोडा राग येऊ द्या रावणाला, बरोबर की नाही? म्हणजेच काय की आपण सेवा करताना केवळ सांगल तेवढीच सेवा, जसे सुदामा प्रभू म्हणतात की सांग कामे व्हायचं नाही, आपण सांगल तेवढीच सेवा. तर त्याच्या पुढे जाऊन थोडंसं अजून अभ्यास केला पाहिजे, आपण अजून काही छान सेवा केल्या पाहिजेत. कशा पद्धतीने आपल्याला टार्गेट दिले जातात की चला गीता मॅरेथॉन आलंय, तुम्हाला एक बॉक्स गीता वितरित करायचा आहे. की एक बॉक्स वितरित करणं सोपं आहे, बरोबर की नाही? पण त्याच्या पुढे जाऊन आपण काहीतरी एक्स्ट्रा दिले पाहिजे ना. एक्स्ट्रा मायलेज म्हणतो आपण. जसं गुरु महाराजांनी 16 माळा सांगितलं, परंतु त्याच्या पुढे जर जप केला, त्याच्या पुढे जर हे केलं तर चांगलंच आहे ना. मिनिमम 16 राऊंड सांगितलेले आहेत, बरोबर की नाही? पण त्याच्या पुढे गेलं तर म्हणून कृष्णानंद प्रभू म्हणतात की 16 माळांच्या पुढे जे काही करतो ते ऍक्च्युअली भक्ती आहे. आणि हे जेव्हा भक्त ऐकतात तेव्हा भक्त म्हणतात की अरे बापरे, कृष्णानंद प्रभूंची यात्रा करणं म्हणजे हरी बोल. तर अशा पद्धतीचं आहे. आपण एक्स्ट्रा दिलं पाहिजे. आपल्याकडे गाडी असते, टू व्हीलर असते, तर ती टू व्हीलर मध्ये जर आपल्याला कमी ॲव्हरेज भेटत असेल तर आपण ती विकायचा प्रयत्न करतो. पण तीच गाडी जर एक्स्ट्रा मायलेज देत असेल, अरे बस चलती ही जाए, त्याचा ॲव्हरेज वाढतंय, सगळं वाढतंय, त्याचा परफॉर्मन्स पण चांगला आहे, तर तो मालक त्या गाडीची व्यवस्थित काळजी घेतो, त्याला सुरक्षित ठेवतो. तसं एका सेवकाने, एका भक्ताने सुद्धा एक्स्ट्रा मायलेज दिलं पाहिजे. एक्स्ट्रा मायलेज म्हणजे काय? जास्तीत जास्त हरिनाम घेणं, जास्तीत जास्त सेवा करणं, जास्तीत जास्त कृष्ण प्रसाद खाणं, नो प्रॉब्लेम. म्हणून एका बाजूला रघुनाथदास गोस्वामी आहेत, जे की केवळ एक थोडस छास घेऊन ते प्रसाद सेवन करतात, आणि दुसऱ्या बाजूला भीमसेनजी आहेत, त्यांना मोठे मोठ्या गाड्या हे लागतात, लाडू लागतात. म्हणून काही भक्त म्हणतात की प्रभूजी, हनुमानजी किती खात होते, किंवा भीमसेनजी किती खात होते, वृकोदर म्हटलेलं आहे त्यांना, भूक त्यांना कंट्रोल होत नाही, म्हणून त्यांच्यासाठी एकच एकादशी सांगितलेली आहे, ती म्हणजे पांडव निर्जल एकादशी. साक्षात भीमसेनजी म्हणले मला एकादशी वगैरे नाही जमणार, मला खायला लागतं. आचार्य सांगतात की नो प्रॉब्लेम, तुम्ही खा, पण तशी सेवा पण करा. म्हणून भीमसेनजी तर आपलं मायलेज वाढेल भक्तीमधला, बरोबर की नाही? म्हणून आपण पाहतो की ज्ञान आणि अनासक्ती ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्ञान असणं आणि अनासक्ती असणं. दिव्य अनुभवाच्या मार्गावरील दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया ही सर्व प्राकृत म्हणजे भौतिक जगत आणि अप्राकृत म्हणजे आध्यात्मिक जगत या गोष्टींचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून देते. पराशक्ती, अपराशक्ती. तटस्थ शक्तीने हा अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने परा आणि अपरा प्रकृती आहे, स्थिती आहेत, शक्ती आहेत भगवंतांच्या. अशा परिपूर्ण ज्ञानाचे फळ हे आहे की मनुष्य सांसारिक आसक्तीतून मुक्त होतो आणि आध्यात्मिक कर्मांमध्ये आसक्त होतो. तर शेवटी काय ज्ञान घेण्याचं प्रयोजन? की आपल्याला कळतं दूध का दूध, पाणी का पाणी. एका भक्ताने राजहंसासारखं पाहिजे. पुढे तो श्लोक येईल की राजहंस त्या ठिकाणी कमळ दलामध्ये जे कमल दल असतात ते खाण्यामध्ये व्यस्त असतात, परंतु जे कावळे असतात ना ते उकिरण्यावरती असतात. म्हणून एका भगवत भक्तानी कुठं काय भेटतंय त्याच्याबद्दल जास्त विचार केला पाहिजे, किंवा कशा पद्धतीने मला भगवंतांची भक्ती भेटेल, कुठं मला चांगल्या गोष्टी. म्हणून असं सांगितलं जातं की आमंत्रण आजकाल खूप फॅड आहे मोठा, मला आमंत्रण नाही म्हणून मी जाणार नाही, किंवा मला मेसेज नाही, किंवा हे, तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु एखाद्या भगवत भक्ताला जर कथेचं आमंत्रण नसेल तरी त्यांनी गेलं पाहिजे. कथेचं आमंत्रण नसेल तरी त्यांनी गेलं पाहिजे. का? तर भगवत कथा आहे ती. आणि आपल्या इस्कॉनमध्ये जिथं कथा असते तिथं महाप्रसादी गोविंदे असतच. म्हणून आज भौतिक जगामध्ये आपण पाहतो काही नवीन लोक असतात. मला एक शिक्षा गुरूंनी खूप छान सांगितलं होतं. मी कॉलेज लाईफ मध्ये होतो तेव्हा मी
यायचो असं, नेहमी लेट यायचो, 9 वाजायचे मला. आणि मी फक्त प्रसादाला जायचो, कारण का वेळच नव्हता, क्लासेस वगैरे चालू असायचे. मला सुरुवातीला थोडंसं लाजल्यासारखं व्हायचं, अरे काय प्रसादासाठी जायचंय, लोक परत म्हणतील जेवणासाठी जातोय, जेवणासाठी येतोय. तर मी त्यांना म्हंटल असं की असं असं आहे. तर ते म्हणले की प्रभू, तुम्ही जे महाप्रसाद घेताय ना, तो महाप्रसाद सुद्धा प्रवचनापेक्षा कमी नाहीये. म्हणून भक्तीमध्ये कुठलीही विधी असू द्या, ती प्रसाद सेवन करण्याची जरी विधी असेल तरी ती सोपी विधी नाहीये. म्हणजेच काय की त्या याने आपण भगवत भक्तांच्या संघामध्ये जाणार आहोत. आणि अशा पद्धतीचा उदात्त हेतू जर ठेवला, आणि विशेष करून माझ्या शिक्षा गुरूंनी ठेवला, आणि मी केवळ पहिले कितीतरी दिवस केवळ प्रसादासाठीच येत होतो. आणि मग हळूहळू हळू ज्ञान काय, पराप्रकृती काय, अपराप्रकृती काय, तटस्थ काय, तटस्थानी काय केलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला समजल्या. म्हणून नवीन भक्त आहेत त्यांना विशेष करून आपण प्रेम दिलं पाहिजे. नवीन भक्तांची आपण प्लेट लावली पाहिजे, बरोबर की नाही. आणि जुना भक्त झाला की आपण नवीन भक्तांची सेवा केली पाहिजे. जुनं झालं की आपण हे नाही विचार केला पाहिजे, प्रभूजी त्या नव्यांचंच काय चाललंय, आम्हाला काहीच भेटत नाही. आजकाल हे खूप मोठं फॅड चाललंय, मंदिरामध्ये पण चाललंय. परंतु आपण इथं हेच विचारात घ्यायचं की कशा पद्धतीने आपण रूपात सुरुवातीला माहिती ना, गुलाबजामुन नवीन भक्तांना द्यायचे, तो जुना झाला की त्याला सेवा वाटपायला लावायचे, म्हणायचं तू नवीन लोकांना द्या अजून. म्हणून आपण असं समजलंच नाही पाहिजे की मी सिनियर आहे. जेव्हा भक्त समजायला लागतो की मी सिनियर आहे, तेव्हा तो म्हणतो की मला कोणाचं मार्गदर्शन नको, मला सगळेच मार्गदर्शन मला, किंवा मीच इतरांना मार्गदर्शन करणार तर नाही. म्हणून प्रत्येक 6 महिन्याला आपण गीता कोर्स अटेंड केला पाहिजे. नवे गीता कोर्सच नाही तर प्रत्येक 6 महिन्याला आपली अशी भावना पाहिजे की मी आजच आलोय. म्हणून बघा, आपल्यापैकी कोणी 5 वर्षापासून असेल, कोणी 10, कोणी 15, कोणी 20. जो पहिल्या दिवसाचा मूड होता तो आज मूड आहे का आपला? आपलं आत्मपरीक्षण करू शकतो आपण. पहिल्या दिवशी सगळ्यांना हरे कृष्ण, हरी बोल, दंडवत हे होतं. आता मला पुढून प्रभूजी म्हणतात तरच मी म्हणणार. तर अशा पद्धतीची भक्ती ही उदात्त नाही आणि सुगम नाहीये. म्हणून नेहमी आपण काय केलं पाहिजे, या आसक्तीमधून पूजा, लाभ, प्रतिष्ठा याच्यापासून राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. म्हणून अमानीनं मान देणं, म्हणून जो व्यक्ती स्वतःच्या मानाची अपेक्षा करत नाही, इतरांना मान देण्यास तत्पर असतो, तोच केवळ चांगल्या भावनेमध्ये, चांगल्या चेतनेमध्ये हरिनाम घेऊ शकतो. काय पाहिजे त्याला? मान पाहिजे ना, द्या, नो प्रॉब्लेम. मानासाठी सगळं जग आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. इथं पण आपण मान आणि अपमान हे जर करत बसलो तर पुन्हा आपण ज्या कारणासाठी या ठिकाणी आलो ते आपण नाही गंतव्यस्थान करू शकत. अल्पबुद्धीच्या लोकांना वाटते त्याप्रमाणे भौतिक गोष्टीतून विरक्त होणे म्हणजे संपूर्णपणे निष्क्रिय होणे नव्हे. तर काही लोक म्हणतात की काय करणं या ठिकाणी, भौतिक गोष्टी म्हणजे हे करायचं नाही, ते करायचं नाही, असेल हरितल देईल खटल्यावरी, तर हे चुकीचं आहे. म्हणून अर्जुनाला पण काय सांगितलं, तू युद्ध कर. असं नाही की तू बस झोप, तुझे पाय वगैरे चेपायला 2-3 सेवक बोलवतो, तू युद्ध जिंकून जाशील, मीच युद्ध लढतो. नाही, तू क्षत्रिय आहेस, तुझी जबाबदारी आहे, तू युद्ध कर. म्हणून जे कॉलेज लाईफ मध्ये स्टुडंट्स असतात त्यांना सुद्धा सांगितलं जातं की देवाच्या पाया पडलं की तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, तुम्हाला मार्क मिळण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करण्याचा एक फायदा होतो की अभ्यास करून जे लोक बोर होतात ना, ज्यांना काहीच मार्ग नसतात, तेव्हा ते भौतिक गोष्टीबद्दल चर्चा, भौतिक गेम, भौतिक मूवीज बघतात. त्यावेळेस तुम्ही हरे कृष्णाचं चिंतन करा. ते चिंतन सर्वस्यच्या अहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिज्ञान अपोहणमच्या, काही गोष्टी परीक्षेत आठवत नाहीत, ते आठवण करून देतात. याचा मला अनुभव आहे. म्हणून आपण प्रत्येक जण पाहू शकतो की जेव्हा कधी आपल्याला वाटेल किंवा जेव्हा कधी आपण भौतिक कर्तव्य करत असतो गृहस्थ जीवनामध्ये, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, भगवंतांबद्दल चिंतन केलं पाहिजे, भगवंतांबद्दल स्मरण केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून शेवटी आपण पाहतो याच्यामध्ये खूप निष्कर्ष सांगितलेला आहे. शेवटच्या 3-4 ओळी निष्कर्ष असा की जो शुद्ध भक्त आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व चांगले गुण असतात. परंतु जो केवळ ज्ञानी आहे किंवा त्यागी आहे त्याला भक्तिपंथाची ओळख अवश्य असतेच असे नाही. भक्ती ही जीवाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तर
सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा. कोणता श्लोक येतो, आठवतोय कोणाला? त्याची सुरुवात काय आहे? सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा. म्हणजे जो भगवत भक्त आहे त्याच्याकडे देवी देवतांमध्ये आढळणारे सर्व गुण आढळतात. तर तेच इथं सांगितलंय की शुद्ध भक्त जो आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य, यस्य अस्ति भक्तीर भगवतीर किंचन सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा. तर जी भक्तिमय क्रियेमध्ये जो संलग्न झालेला आहे, धन्यवाद प्रभू, तर त्या व्यक्तीकडं सगळे गुण आढळतात, देवी देवतांचे सुद्धा गुण आढळतात. म्हणून त्याला मोटिवेशनल स्पीकर्स किंवा इकडे जायची गरज नाहीये. खरे मोटिवेशनल स्पीकर्स आपले अर्जुनजी आहेत, खरे मोटिवेशनल स्पीकर्स आपले सुत गोस्वामी आहेत, खरे मोटिवेशनल स्पीकर शुकदेव गोस्वामी आहेत. तर या मोटिवेशनल स्पीकर्स कडून आपण ऐकायचं आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये पालन करायचं. भक्ती हा जीवाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणून इतर वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या व्यक्तीच्या स्थितीनुसार स्त्रीचा धर्म सांगितलाय, पतीचा पत्नीचा धर्म सांगितलाय, पुत्राचा धर्म. आवाज येत नाही प्रभूजी. म्यूट वर्जन. कॉल आला असेल गुरुजी, येतील तिकडे. हरे कृष्ण. आवाज येतोय का माझा भक्तांना? येस प्रभूजी. हा आता येतोय. एकच मिनिट, मी लॅपटॉप कनेक्ट करतो. Yes, okay. होस्ट कोण झालेत? होस्ट शेवटचं वाक्य काय ऐकायला आलं मला सांगा आता तुम्ही. शेवटचं वाक्य काय ऐकलं? कोणाचं ध्यानपूर्वक श्रवण आहे बघूया आपण. प्रभुजी Yes. हिंदी में बताएंगे क्या? हाँ बताइए, नो प्रॉब्लम. नहीं आपने क्या पूछा पहले वो मैं जाना. अच्छा, मैंने लास्ट का कौन सा सेंटेंस यूज किया जो कि आपको सुनाई दिया गया, उसके बाद मैं डिस्कनेक्ट हो गया? भक्ताच्या ठिकाणी देवी देवताचे गुण असतात त्याबद्दल सांगत होते. हाँ हाँ, यस यस यस. आणि त्याच्यानंतर मी सांगत होतो की कशा पद्धतीने 9व्या श्लोकामध्ये एक प्रश्न विचारलाय की सर्व जीवांच्या कल्याणार्थ कोणती गोष्ट आहे, त्याचं उत्तर आहे भक्ती, जो की आपण 6व्या श्लोकामध्ये पाहिला. आणि आजच्या 11व्या श्लोकामध्ये एक विचारला होता की सर्व वेदांचं सार काय, तर त्याचं उत्तर याच श्लोकामध्ये 6व्या आणि 7व्या दिलंय, भक्ती. ठीक आहे. तर पहिल्या दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटलेली आहेत. मग तुम्ही म्हणाल की प्रभूजी 6च प्रश्नांवरती संपूर्ण भागवतम आधारित आहे, दुसराच अध्याय चालू आहे पहिल्या स्कंदाचा, मग लवकर संपेल ना? नाही, प्रश्न उत्तराची शृंखला चालत 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 जाणार आहे. कशी चालणार आहे ते आपण पुढे पाहूयात. तत्पूर्वी 8वा जो श्लोक आहे तो कोण वाचेल? 8वा श्लोक. मैं पढ़ती मत प्रभुजी. यस, ठीक आहे. धर्मः स्वनिष्ठतः पुंसां विश्वक्सेन कथासु यः नोत्पाद्य यद्यति रतिं श्रम एव ही केवलम. मनुष्य द्वारा अपने पद के अनुसार संपन्न की गई वृत्तियां
यदि भगवान के संदेश के प्रति आकर्षण उत्पन्न न कर सके तो वे निरी व्यर्थ का श्रम कहलाती होती हैं। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु जी। धन्यवाद. तो बहुत अच्छा श्लोक है ये. मी मराठीमध्ये बोलतो. तर धर्मः स्वनुष्ठितः पुंसा विश्वक्सेन कथासूयः न उत्पादयेत यती रतिम श्रम एव हि केवलम. तर श्रम एव हि केवलम हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, प्रभुपादांनी लिहिलंय छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये. तर श्रम एव हि केवलम याची पूर्ण श्लोक हा आहे की धर्म म्हणजे धर्म, स्वनुष्ठित म्हणजे आपल्या स्थितीप्रमाणे चांगल्या प्रकारे आचरलेला, आपापली जी स्थिती आहे त्यानुसार. पुंसा म्हणजे मानव जातीचा. विश्वक्सेन कथासूय म्हणजे विश्वक्सेन हे भगवंतांचं नाव आहे. कथासूय म्हणजे त्यांनी सांगितलेल्या कथा, त्यांनी सांगितलेले संदेश. यह म्हणजे जो, न उत्पादयत म्हणजे उत्पन्न करीत नाहीत. यदि जर, रतिम म्हणजे आकर्षण, रती म्हणतो आपण, गोडी. श्रम एव हि केवळ म्हणजे केवळ श्रमच आहे. म्हणून आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंतांच्या लीला कथांमध्ये रुची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरण म्हणजे केवळ व्यर्थ श्रमच आहे. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे जो की आम्हाला भक्तिशास्त्रीमध्ये सुद्धा विचारला होता की तुम्ही जेव्हा भक्ती करण्यामध्ये आला तेव्हा भक्ती करण्यामध्ये आल्यानंतर थोडीशी टेस्ट भगवंतांनी दिली, बरोबर की नाही? ती कशामध्ये दिली, काय दिली ते तुम्ही सांगू शकता. आणि ज्या टेस्टमुळं तुम्ही आज सुद्धा त्याच टेस्टची अपेक्षा करता, त्याच टेस्टला आपण म्हणतो की मला तीच टेस्ट पाहिजे, त्याच टेस्टची अजून गरज आहे तुम्हाला अशी वाटते, तर तुम्ही प्रत्येकाने सांगू शकता की तुम्ही भक्तीमध्ये आल्यानंतर अशी कुठली गोष्ट तुम्हाला भावली, कुठली गोष्ट एकदम हृदयस्पर्शी होती, ज्या गोष्टीमुळं तुम्ही ही जी भक्ती आहे ती उदात्त आहे, सुगम आहे असं तुम्हाला वाटलं. तर हँड रेज करू शकता तुम्ही. प्रश्न रिपीट करू? प्रश्न कळालाय माझा? मैं हिंदी में भी बताऊंगा प्रश्न. हाँ ठीक है. बिना माता जी का हैंड रेज, इसका मतलब आपको समझा है? यस माता जी. प्रभु जी, जब हम शुरू शुरू में आते हैं तो जब मैं आई थी तो मुझे तो सबसे पहले विग्रह का बहुत आकर्षण हुआ। विग्रह बहुत सुंदर, और जो आज हम लोग कहते हैं कि मान सम्मान की आवश्यकता नहीं होनी चाहिए, उस वक्त वो भी हम लोग को बहुत मिलता था। शुरू शुरू में आए तो इतना यस. प्रेम मिलता है सब भक्तों का, प्रभु जी, माता जी, प्रसाद, और वो सब हम उसके लिए आते थे। लेकिन जो आपने बोला आज भी चाहिए, वो उत्सुकता चाहिए, वो ईगरनेस चाहिए मुझे आज भी, जो मेरी शुरू में थी भगवान यस. के प्रति, वो बहुत हमेशा अच्छा. रहे। ऐसी इच्छा रहती है कि हमेशा वो उत्सुकता रहे, वो जो हमेशा मंदिर जाना है, सेवा करनी है, वो सब उत्सुकता थैंक यू माता समय के जी. साथ-साथ कभी-कभी कम हम्म. हो जाती है। हम्म. वो हमेशा, मतलब कैसी भी परिस्थिति हो, हमें उसे इग्नोर करके जाना चाहिए सेवा के लिए, ऐसा मेरा। जय. थँक्यू हरे माताजी. कृष्ण। तर माताजींनी सांगितलं की कशा पद्धतीने माताजी जेव्हा सुरुवातीला आल्या तेव्हा त्यांना भगवंतांचं जे शृंगार आहे, दर्शन आहे, ते त्यांना खूप भावलं. त्यानंतर विशेष करून नवीन भक्तांना भक्तांकडून मान भेटतो आणि रिस्पेक्ट भेटते, आदर भेटतो, प्रेम भेटतं आणि त्या प्रेमानुसार त्या भक्तीमध्ये आजही टिकून आहेत. आणि एक गोष्ट सांगितली त्यांना अजूनही वाटते की ती जी उत्सुकता होती, ते भगवंतांचं दर्शन घेण्यामध्ये जी उत्सुकता होती तीही आज पाहिजे. यस. अजून? हरे कृष्ण. यस माताजी. तर भगवंताचा शृंगार खूप आवडायचा. स्वच्छता मंदिरातली मेन म्हणजे, आणि भक्तांचं प्रेम एकमेकांबद्दलचं. आणि सुरुवातीला सत्संगला म्हणजे एवढं आवडायचं जायला ना, म्हणजे खूप ठिकाणी त्यावेळेस काही मंदिर नव्हतं. ह्याला बिजली नगरला चालू होतं सत्संग, आणि आमची मुलं लहान-लहान होती.
त्यामुळे जाता यायचं नाही. सत्संग बुडाला त्या दिवशी आणि कधी-कधी मला शॉपवर पण जावं लागायचं, की असं रडायला यायचं. अक्षरशः मी रडायचीच. सत्संग नाही भेटला की. पण आता तसं होत नाही. म्हणजे सगळं मिळालंय आता गोविंदजीने सगळं दिलंय खरं. पण आता ते तेवढं म्हणजे असं रडायची वृत्ती नाही किंवा नाम घेताना पण त्यावेळेस यायचं डोळ्यात पाणी. पण आता तसं होत नाही. ते पाहिजे. थँक्यू माताजी. तर माताजींनी सुरुवातीच्या काळामध्ये जे भगवंतांचं दर्शन घेऊन जे रडणं येत होतं, ज्या उत्कंठतेने दर्शन घेत होतं, ते आता होत नाही असं माताजींनी सांगितलं. खूप छान. अजून बिंदास बोलू शकता तुम्ही. हा, यस हरे माताजी. यस. मी तर कीर्तनामध्येच आले प्रभूजी. कीर्तन इतकं छान वाटायचं, हरे कृष्ण महामंत्र. आणि आता मला ते भरपूर भेटती सेवा. अच्छा. आमच्या इथं कीर्तनीय सदा हरी. यस. गणपतीचं मंदिर आहे ना, तिथं हे प्रभूजी आणि दावजी प्रसाद प्रभूजी 1-2 वेळा आलेले तिथं. तर तिथं ते कीर्तन करायचे. तर मी इथं आमच्या ह्याच्यापासून गेटपासून ऐकायची. किती छान कीर्तन आहे. किती छान कीर्तन आहे. तर कार्यक्रम झाला, पण मी काय गेले नाही तिकडे कधी. आणि नंतर एकदा प्रभूजी काय म्हणले आमच्या प्रभूजींना, इथं आले आमच्या गेटपाशी, म्हणले आम्ही इथं शिवजीच्या मंदिरापुढं कार्यक्रम करूया का, म्हणजे कीर्तन थोडं प्रवचन. तर आमचे प्रभूजी कसं आहेत, लय घेत लगे ते म्हणले बाहेर कशाला, घरातच करा कार्यक्रम. मग घरात कार्यक्रम केला. आणि त्या 1 आठवड्याला ना आम्हाला काय वाटलं असं, म्हणजे एवढं काय त्यात विशेष वाटत नव्हतं, फक्त कीर्तन ऐकायचं एवढं. रोज लेक्चर द्यायला लागले, मी उलट बाहेर गेले निघून एकदा. आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून जे कार्यक्रमाला बसले ना, तर आतापर्यंत माझा एक पण कार्यक्रम मिस नाही. आणि त्यात म्हणजे जास्त कीर्तन आवडायचं. आणि कीर्तनामुळे मी जास्त टिकले म्हणजे मी शेवटपर्यंत राहणारच आहे. प्रयत्न करणार आहे. वैष्णवांची कृपा असेल तर टिकन. पण हरे कृष्ण. केवळ टिकायचंच नाहीये, तर क्रिकेटचं एक उदाहरण दिलं जातं की मी बॅटिंगला जाणार आणि मी टिकणार. तर तिथं जाऊन आपल्याला रन्स पण बनवायचे, सेवा पण करायची, इतर जे कोणी येतील त्यांना प्रेरणा पण द्यायची आहे. तर टिकणं हे ठीक आहे, टिकलं तर पाहिजेच, परंतु त्याबरोबर आपल्याला सेवा करून सगळ्या भक्तांना घ्यायचं. आणि माताजींनी सांगितलं की कीर्तन, मलाही आठवतं, मी जेव्हा सुरुवातीला वेणुधाम होतं त्यावेळेस जेव्हा जायचो, तेव्हा वैष्णव प्रभूजींचं जे सुरुवातीला इंटरॅक्शन होतं माझ्यासोबत आणि त्यांचं जे कीर्तन होतं, एक विशेष करून खूप छान धून होत्या आणि त्या आज सुद्धा टच करतात. प्रभूजींनी जर कधी ती धून गायली किंवा मी प्रभूजींना गाऊन दाखवतो, प्रभूजी ही धून तुम्ही गा. आणि प्रभूजी ती गातात आणि अजून सुद्धा खूप छान वाटतं त्यांनी. थँक्यू. अजून और किस किस को ऐसा लगता था कि मुझे वो टेस्ट भगवान ने उस समय दी थी और अभी वो मिल नहीं रही है मुझे. ठीक आहे, आपल्याकडे वेळेचं मर्यादा आहे. खूप खूप धन्यवाद ज्या भक्तांनी शेअर केला आपला अनुभव. तर आम्हाला श्री चैतन्य प्रभूंनी सांगितलेलं की कशा पद्धतीने भगवंत एखाद्या जीवाला भक्तीमध्ये आणण्यासाठी एक टेस्ट देऊन टाकतात आणि ती जी टेस्ट आहे ती टेस्ट पुन्हा देत नाहीत ते. तर जसं की एखादं हरिण असतं, त्या हरणाला दूरवरून एखाद्या पाण्याचा भास होतो, त्याचप्रमाणे त्या भक्ताला तो भास होतो की ही टेस्ट आता असेल, आता असेल, परंतु त्याच्यामुळे त्याची भक्ती खंडित होत नाही. तो त्याच्यासाठी खूप धडपड करतो आणि भगवंतांना जी धडपड आहे ना आपली चाललेली, ती खूप आवडते. उदाहरण आपण पाहतो की यशोदा मैयांनी कान्हाला बांधण्यासाठी जी धडपड केली, आपल्या महालातल्या दोऱ्या कमी पडल्या आणि इतर महालातून इतर ज्या गोपी आहेत त्यांच्याकडून ज्या दोऱ्या आणल्या, त्याच्यामध्ये भगवंत खूप प्रसन्न होते. कारण का एक अभंग सुद्धा म्हटला जातो ना, हृदयबंदी खाणा केला आणि त्याच्यामध्ये भगवंतांना मी बांधलं. बरोबर की नाही? जनाबाईंचा अभंग येतो, त्याच्यामध्ये सांगतात त्या की कशा पद्धतीने बंदीखाना केला आणि भगवंतांना त्या ठिकाणी कोंडलं. तर आपल्या जीवनाची परिपूर्णता कशामध्ये आहे? भगवंतांना आपण आपल्या हृदयामध्ये बांधता आलं पाहिजे. आणि हे कसं? तर भगवंतांना बांधण्यासाठी आपल्याला रडलं पाहिजे.
म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. तू जर माझ्यासाठी रडला नाही ना, मी तुझ्यासाठी कृपा नाही देऊ शकत. म्हणून परमपूज्य गौरगोविंद स्वामी महाराज नेहमी सांगतात की आपण रडलं पाहिजे. बघा, लहान मूल, याचं सहज सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. भावुकता नको जायला आपल्या ह्याच्यामध्ये, प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतो. आपल्यापैकी बऱ्याच माता आहेत, लहान मुलं असतील तर ते लहान मूल जेव्हा करतं तेव्हा माता दुर्लक्ष करते त्याच्याकडे. परत अजून मोठ्याने असं करतं तरी पण दुर्लक्ष करत. पण ते मोठ्याने भोंगा पसरायला लागतं, असं मोठ्याने, तेव्हा ते म्हणते, अरे बाबा सोड हे सगळं काम, पहिलं त्याला घे. तर आपला जो सकाळचा विधी जो दिलाय ना, 16 माळांचा जप, जे काही 1.5-2 तास आपण जे काही करतो त्याच्यामध्ये रडलं पाहिजे आपण. आणि पाहिलं नाही पाहिजे आपल्या बाजूला कोण आहे, काय आहे. मी फक्त मला पुकारायचंय भगवंतांना. त्या भावनेमध्ये जर आपण पुकारलं, त्या भावनेमध्ये जर आपण नामजप केला, तर भगवंत बांधले जाणार आहेत किंवा भगवंतांचं लक्ष आपल्याकडे येणार आहे. म्हणून परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज एकदा नामजप करत होते सकाळी, आणि एका भक्तांचा फोन आला. पीएननी सांगितलं की भक्त विचारतायत तुम्हाला. तर ते म्हणाले की मी मीटिंग मध्ये आहे, सांग. आणि ते झालं, महाराज नंतर बोलले. तर ते भक्त महाराजांकडे आले आणि महाराजांना म्हणाले की महाराज, तुम्ही तर कुठल्या मीटिंग मध्ये नव्हता, तुम्ही कसे काय म्हणले मी मीटिंग मध्ये? परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज म्हणतात, माझी आणि भगवंतांची हरिनामाची मीटिंग चालू होती आणि त्याच्यामध्ये मला दुसरा कुठला डिस्टर्बन्स नव्हता पाहिजे. तर ही भावना आपली असली पाहिजे. हरिनामाला आपण नाम समजतो, पण व्यक्ती नाही समजत. म्हणून हरिनाम आपल्या समोर व्यक्त जर झाला तर तो व्यक्ती असं आपण समजलं पाहिजे. हरिनाम हे व्यक्तीच आहेत, बरोबर की नाही? म्हणून आता जो काल परवा वेदांत चैतन्य प्रभूंचा जो सेमिनार झाला, तर त्याच्यामध्ये सांगितलं की आपण इथंच गफलत करतो. हरिनाम म्हणजे फक्त एक निर्जीव बीडबॅग आहे, ते आपण समजतो. किंवा हरिनाम म्हणजे आपण फक्त एवढं समजतो की केवळ ध्वनी आहे. नाही, तर हरिनाम म्हणजे हे साक्षात भगवंत आहेत. अभिन्नत्वात नाम नामिनो. भगवंतांचं नाम आणि भगवंत हे अभिन्न आहेत, त्याच्यात कुठलीही भिन्नता नाहीये, बरोबर की नाही? त्या भावनेमध्ये जर आपण नाम जप घेतला तर आपल्याला ते समजू शकतं. तर आपण तात्पर्यामध्ये येऊयात. प्रभुपाद म्हणतात की रुची, टेस्ट बद्दल आपण चर्चा करत होतो की टेस्ट आली पाहिजे. बघा, आता कुणाला, जसं माताजींनी सांगितलं की मला सिंगिंग मध्ये आवडतं, तर ती टेस्ट अजून पण तुम्ही टिकवा. इव्हन आमचे शिक्षागुरु सांगतात की 9 जे भक्ती आहे, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, याच्यापैकी कुठलंही एक हे करा, त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट आली पाहिजे. तुम्ही भक्तीमधून कधीही जाऊ शकत नाही. श्रवणामध्ये घ्या, असू द्या कुठल्याही प्रवचनकाराचं प्रवचन असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही श्रवण करा, जे ऐकलंय ते कीर्तन करा, स्मरण करा, शांत बसून स्मरण करा. काय भगवंतांच्या लीला आहेत, कुठं कुठं भगवंतांनी केलं, भगवंतांनी कशा प्रकारे गजेंद्राचा त्या ठिकाणी उद्धार केला, भगवंतांनी कशा प्रकारे पांडवांना त्या ठिकाणी केलं, अभय दिलं, बरोबर की नाही? तर अशा वेगवेगळ्या लीला आहेत. प्रल्हाद महाराजांचं, ध्रुव महाराजांचं चरित्र आपण आठवू शकतो. तर ही स्मरण विधी आपल्याला सांगितलेली. म्हणून जर रुची होत नसेल, आता तुम्ही म्हणाल प्रभूजी हे थोडंसं वरती चाललंय लेक्चर, आम्हाला काही रुची नाहीये, काय नाहीये, नो प्रॉब्लेम. जर आपल्याला कावीळ झाली ना, कावीळ, तर एक उपाय असतो, ते म्हणजे उसाचा रस. उसाचा रस हे कावीळ झालेल्या व्यक्तीसाठी उपाय आहे, पण कावीळ झाल्यामुळे सगळंच कडू लागतं, उसाचा रस सुद्धा कडू लागतो. म्हणून त्याला उपाय काय आहे, तर उसाचा रस पिला पाहिजे. म्हणून या जगामध्ये लोक स्वतःच्या दृष्टीने जग बघतात. आंधळ्यासी जग अवघेची आंधळे, आपणास डोळे दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चव नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जे आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. म्हणून व्यक्ती या जगाकडं स्वतः जो आहे त्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करतो, परंतु जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार पाहण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून कूपमंडूक न्याय हा आपल्याला न्याय माहिती आहे. जरी मला माहिती नाहीये की अटलांटिक महासागर किती मोठा आहे, तरी पण मी त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे.
जरी सुद्धा भगवंत एवढ्या पद्धतीने एवढे त्यांचे भक्त त्याच्यामध्ये रुची उत्पन्न करतात, त्याप्रमाणे मला सुद्धा रुची उत्पन्न करण्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. जर आपण म्हणू की हे खोटं आहे, हे जमत नाही, कसं काय शक्य होईल, भगवंतांनी कसं काय एवढ्या लीला केल्या, भगवंतांनी एवढ्या मोठ्या पुतणीला आपल्या ओठाने कसं काय मारलं, एवढ्या मोठ्या शक्टासूरला फक्त पायाचा अंगठा लागला आणि शक्टासूर हवेमध्ये गेला, तृणावर्ताला वरून खाली आपटला, तर ह्या ज्या लीला आहेत ना, ह्या बुद्धीने नाही समजणार. याला हृदय पाहिजे. आणि हृदय किंवा भगवंतांप्रती ठाम विश्वास जेव्हा असेल ना आपल्याकडं, म्हणून ते ब्राह्मणाची आणि त्या चांभाराची कथा माहिती आहे आपल्याला. भगवंत काय करतात, तर सुईच्या टोकामधून हत्तीला होत आहेत. म्हणलं हे काय काय शक्य नाही त्यांना. एका एका वटवृक्षाचा एवढा बी असतो, त्याच्यामधून एवढा मोठा वटवृक्ष असतो, तो हत्तीच्या 4-5 पट असतो, बरोबर की नाही. ते भगवंत अचिंत्य आहेत, अनंत आहेत, ते काहीही करू शकतात. म्हणून प्रभुपादांकडे एक व्यक्ती आला, म्हणून प्रभुपाद काय तुमचे भगवंत असे आहेत का, एवढा मोठा दगड निर्माण करू शकतील का की जे स्वतःच उचलू शकणार नाही. प्रभुपादही खूप हुशार. प्रभुपादांनी उत्तर दिलं की एवढा मोठा दगड त्यांनी निर्माण केला, त्यांना वाटलं तर ते उचलू पण शकतील आणि नाही सुद्धा, पण त्यांनी तो उचललेला आहे. आणि गिरिराज गोवर्धन लीला सांगतात प्रभुपाद. म्हणून जे वेगवेगळे तर्क आहेत त्याच्यामध्ये अचिंत्य भेदाभेद तत्व हे खूप महत्वाचं आहे, जे की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. जीव आणि ईश्वर हे भिन्न आहेत आणि अभिन्न सुद्धा आहेत. भिन्न कसे आहेत, तर मात्रेमध्ये, अभिन्न कसे तर गुणांमध्ये. तर एवढा मोठा उदात्त असा भक्तिमय मार्ग आहे आपला. तात्पर्यामध्ये आपण पाहूयात. आणि हे जर एखाद्याला टेस्ट नसेल ना, तर ते श्रमएव हि केवलम. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये थोडस मी स्ट्रेच करतोय हा क्लास, एक 10 मिनिटं अजून घेऊयात, म्हणजे हा श्लोक होईल आपला पूर्ण. तर श्रमएव हि केवलम का सांगितलंय असं. मनुष्य जन्म पाहिया राधाकृष्ण ना भजिया, जाणिया शुनिया विष खाईनो. अरे हा मनुष्य जन्म जलजानव लक्षांनी स्थावरम लक्ष विश्यंती 84 लाख योनी नंतर भेटलाय. आणि 84 लाख योनी नंतर हा भेटलाय. आणि आपण काय करतोय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पूर्णपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे. तर जन्म मृत्यू होत आहे. हे जे शरीर दिसतंय ना आपल्याला चांगला मस्तपैकी, आपण त्याला सजवतो, रोज ब्युटी पार्लर मेन्स पार्लर मध्ये जातो, हेअरस्टाईल करतो, हे सारखं मरतंय. हा प्रॉब्लेम आहे खरा, सारखं मरतंय हे. म्हणून जे मरतंय ना त्याला सजवण्यामध्ये आनंदित होण्यापेक्षा जे अविनाशी आहे ना, जे अक्षर आहे ना, त्याच्याबद्दल आपण आता काळजी केली पाहिजे. आणि ती काळजी जर नाही केली तर श्रमएव हि केवलम म्हटलंय. जाणीय शून्य विष खाईनो. एवढं कळालं, एवढा उदात्त हेतू आहे, तरी आपल्याला टेस्ट येत नाही, तरी सुद्धा हरिनामामध्ये टेस्ट नाही, तरी सुद्धा भगवत कथेमध्ये श्रवणामध्ये टेस्ट नाही, तरी सुद्धा सेवेमध्ये टेस्ट नाही. जर ही रुची जर नसेल आपल्याला तर श्रमएव हि केवलम असं शास्त्र सांगतात. तात्पर्यामध्ये म्हणतात की जीवनासंबंधी मनुष्याच्या या ज्या निरनिराळ्या धारणा आहेत त्यानुसार त्याची निरनिराळी व्यावसायिक कर्मे असतात. जे लोक स्थूल शरीराच्या पलीकडे काहीच पाहू शकत नाही त्या स्थूल भौतिकवाद्यांना इंद्रियांच्या पलीकडे काही नाही असे वाटते. आंधळेसी जग अवघेची आंधळे. तर त्या लोकांना इंद्रियच फक्त बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, बरोबर की नाही. जे समोर दिसतं आपल्या अपूर्ण इंद्रियांवरती त्यांचा ठाम विश्वास असतो. म्हणून त्यांची व्यावसायिक कार्ये पराकाष्ठेच्या विस्तृत स्वार्थपूर्तीमध्ये सीमित असतात. ही पराकाष्ठेची स्वार्थ वृत्ती वैयक्तिक स्थूल शरीराभोवती केंद्रित असते. तर जे काही स्थूल म्हणजे जे पंचमहाभूतांनी बनले तेच दिसतं त्यांना. मग आचार्य सांगतात मग बुद्धी दिसते का, नाही. मन दिसतं का, नाही. म्हणजे नाहीये का, मन नाही का तुला, बुद्धी नाहीये का, तर त्याच्यावरती सुद्धा अशा गोष्टींवरती विश्वास ठेवावा लागतो. जसं उदाहरण सांगितलं जातं की एखादी आपण लाईटचं बटन दाबतो पण लाईटचा प्रकाश जातो, याचा अर्थ ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसते का, नाही दिसत. म्हणजे काय, त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागणार. जेव्हा फॅन चालू करतो तेव्हा हवा येते, हवा दिसते का, नाही, पण त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो, बरोबर की नाही. याच्यामध्ये पुढे सांगितलं आहे, दुसरा पॅराग्राफ बघा. मूर्ख लोकांना आत्म्यासंबंधी काहीही ज्ञान नसते. जे लोक आत्मसाक्षात्काराचं विज्ञान याच्याबद्दल जाणीवच करून घेत नाहीत त्यांना मूर्ख म्हटलेले प्रभुपादांनी. तसेच आत्मा हा शरीर आणि मन यांच्या सीमेपलीकडे कसा आहे याचीही माहिती त्यांना नसते. आत्मा हा शरीर आणि मन यांच्या सीमेपलीकडचा आहे.
त्यामुळे त्यांच्या सांसारिक कर्तव्य कर्माचे पालन करून हे ते समाधानी नसतात. केवळ सांसारिक कर्तव्य करतात तरी सुद्धा मनाची शांती नसते. तरी सुद्धा एखाद्याने बोललं तर वाईट वाटतं, सहनशीलता नसते, राग येतो, चिडचिड वाढते आणि मग इतरांप्रती द्वेष करायला लागतात. तर हे काय आहे सगळं? तर हे क्लेश आहेत. म्हणून क्लेशांना जर सामोरं जायचं असेल तर आपण जी शुद्ध भक्ती सांगितलेली, जे की उत्तर आहे, ते या ठिकाणी सांगितलंय. म्हणून भौतिक जगाप्रती अनासक्ती आणि भगवंतांप्रती आसक्ती हे एकमेव सोल्युशन आहे याला. एकमेव सोल्युशन आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाची घडी अशा पद्धतीने बसवली पाहिजे की जेणेकरून भगवान श्रीकृष्णांप्रती रती, भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानामध्ये आपली मती आणि भक्तिमय क्रियांमध्ये आपली गती वाढली पाहिजे. हे जर नसेल वाढत तर श्रमाएव हि केवलम आहे आपला. पुढे सांगतात की आत्म्याच्या संतोषासंबंधी येथे प्रश्न उपस्थित केला आहे. आत्मा स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन यांच्या पलीकडे आहे. आत्मा हा शरीर आणि मन यांचे कार्यक्षम व शक्तिमान तत्व आहे. आत्मा प्रमुख आहे. त्याच्या नंतर जसं की आपण म्हणतो की जड शरीर, हे शरीर कशावरती कार्य करतं तर मनावरती. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनाला कोण नियंत्रित करतं तर बुद्धी करते, बरोबर की नाही? आणि बुद्धीच्या वरती सांगितले आत्मा, बरोबर की नाही? शरीर आणि मन ही आत्म्याची वरवरची आवरणे आहेत. जीवात्म्याचं आवश्यकता पूर्ण झाल्या पाहिजेत. पक्षाचा पिंजरा केवळ स्वच्छ केल्याने पक्षाला संतोष होत नाही, तर स्वतः पक्षाच्या आवश्यकता काय आहे त्या समजल्या पाहिजेत. जसं एक उदाहरण आपण नेहमी पाहिलेलं आहे. एक म्हातारीकडे सोन्याचा पिंजरा असतो. ती नेहमी सोन्याचा पिंजराच पॉलिश करत असते, पण आतमध्ये जो पोपट असतो त्या पोपटाला दाना पाणी करत नसते. काय होणार आहे? तो पोपट एक दिवस मरून जाणार आहे. तसं या शरीरामध्ये आपण केवळ शरीरच सजवत असू, महागडे कपडे घालत असू, भालना खाईबे भालना परिबे, चैतन्य महाप्रभू म्हणतात. या शरीराला संतुष्ट ठेवण्यासाठी नक्कीच आहे तुम्ही युक्त आहार विहारस्य भगवंतांनी सांगितलंय. या शरीरासाठी तुम्ही मानसिक स्थिती फिट राहण्यासाठी, भगवत भक्ती योग्य राहण्यासाठी तुम्ही योग्य आहार घ्या, भक्तिमय क्रिया करा, व्यायाम करा, नो प्रॉब्लेम. परंतु तुम्ही केवळ त्याच गोष्टी करताय. त्याच गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आतमध्ये जो पोपट आहे, पोपट म्हणजे आत्मा, त्याला तुम्ही दाना पाणी जर नाही केलं तर तो मरून जाणार आहे. आणि मरून गेल्यानंतर काय? पुन्हा हे जे शरीर आहे, या शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी भोग त्याग, पुन्हा आपण नवीन शरीर धारण करू, पुन्हा ते शरीर सुशोभित करण्याचा प्रयत्न करू. पण शेवटी जर आत्म्याचं एक लक्षण आहे चेतना, ही जर चेतना जर आपण शुद्ध नाही केली तर काय होणार आहे की पुन्हा पुन्हा ते मरणार आहे शरीर. आणि अशा अनेक अनेक जन्मानंतर जी मनुष्य जीवनाची जी अपॉर्च्युनिटी आहे, सुसंधी आहे, महत्भाग्य आहे, हे पुन्हा आपण गमावून बसू. पुढे सांगतात की आत्म्याला भौतिक बंधनाच्या मर्यादित क्षेत्रापासून मुक्त होऊन पूर्ण स्वातंत्र्याची इच्छा पूर्ण करावयाची आहे. विशाल विश्वाच्या भोवती ज्या भिंती आहेत त्यातून त्याला मुक्त व्हायचे आहे. स्वतंत्र प्रकाश आणि चैतन्य यांना पाहण्याची त्याची इच्छा आहे. तर भगवंतांबद्दल काय सांगितलंय की स्वतंत्र प्रकाश किंवा जो या जगताच्या पलीकडचं जे आहे गोलोक प्रेमधन, त्याला एक शब्द येतो प्रेमा पुमार्थो महान, भगवंतांचं जे प्रेम आहे तर तो गुण आहे तो विकसित केला पाहिजे. शेवटी जर आपण पाहिलं बघा, जरी 8वा श्लोक हा भगवंतांच्या रुचीबद्दल असेल ना, तरी प्रभुपाद या ठिकाणी मन, बुद्धी, अहंकार किंवा शरीर नसून आत्मा आहे अशा बेसिक लेवलला आपल्याला घेऊन जातात. म्हणूनच पहिला कॅन्टो खूप महत्वाचा आहे. म्हणून पहिल्या कॅन्टोचं ध्यानपूर्वक आपण श्रवण केलं पाहिजे. आणि तेच प्रभुपाद पुढे म्हणतात की भगवंतांच्या दिव्य लीलांचे श्रवण आणि गायन करूनच हे शक्य होत असते. काय की भगवंतांच्या कथा आणि श्रवण कीर्तन याच्यामध्ये आपण आपल्याला संलग्न केलं पाहिजे. पुढे सांगतात की स्थूल भौतिकवादी मनुष्याला प्रत्यक्ष दिसू शकते की आपल्याला प्राप्त झालेला भौतिक लाभ हा स्थळ काळाने मर्यादित आहे. मग तो लाभ या जगातला असो की परलोकातला असो. जरी तो स्वर्गलोकात गेला तरी उत्कंठित जीवाला तेथे शाश्वत स्थान आढळणार नाही. आ ब्रह्मभुवनालोका पुनरावर्तीन अर्जुन.
पुण्यकर्म जरी केलं तरी स्वर्गात जावं लागणार आहे, स्वर्गातून परत या ठिकाणी यावं लागणार आहे आपल्याला. असा हा भटकणारा जीव प्रेमभक्तीच्या शास्त्रीय प्रक्रियेने निश्चितच पूर्ण तृप्त होतो. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीला तबेश. त्या गुरूंना जर शरण आला, भगवंतांना जर शरण आला, तर अशी भटकंती करणारा आदिवासी जो जीव आहे तो भगवंतांच्या प्रेममय भक्तीने संतुष्ट होतो आणि शेवटी आपलं जे हक्काचं घर आहे, हक्काचा फ्लॅट आहे, 3, 4, 5 BHK जो काय असेल तो घेतो. तो म्हणजे काय? भक्ती. म्हणून विशेष करून हा जो श्लोक आहे 8वा श्लोक, 8व्या श्लोकामध्ये सांगितलंय कशा पद्धतीने आपल्या नियत कर्मांच्या कर्तृत्वाने मात्र भक्तीची प्राप्ती होवयाच हवी. तर नियत कर्म 8 ते 15 याच्यामध्ये काय सांगितलंय की भक्तीची प्राप्ती आपण कशी केली पाहिजे. आणि पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 8व्या श्लोकामध्ये सांगतात की या जगातल्या जर काही गोष्टी तुम्ही करत असाल परंतु ते जर रुची देत नसेल, भगवंतांप्रती रुची देत नसेल, तर शेवटी काय होणार आहे? हे तुम्हाला श्रमच असणार आहे. म्हणून नारद मुनी आणि व्यासदेव संपूर्ण वेदांचं संकलन केलं तरी सुद्धा संतुष्ट नव्हते, तरी सुद्धा रुची नव्हते. म्हणून आपले जे गुरुदेव जे आहेत, गुरुदेव कोण? नारद मुनी. नारद मुनींनी त्यांना विचारणा केली नारद मुनींकडं. नारद मुनी म्हणाले की अरे तू सगळं लिहिलंय, कर्मकांड वगैरे सगळं लिहिली, पण भगवंतांबद्दल कथाच नाही लिहिलेल्या. म्हणून तू आता भागवत म्हणजे काय? भक्त आणि भगवंत यांचं कसं प्रेम आहे, यांच्या कसा भक्तियोग आहे, त्यांच्या लीला कथा आहेत, ते तू लिही, मग तू संतुष्ट होतील. आणि मग व्यासदेव सुद्धा संतुष्ट झालेत. ज्या व्यासदेवांनी भगवंतांचे शक्तिवेश अवतार आहेत ते जर भगवंतांना सोडून जर काही करत असतील आणि ते जर सुखी होत नसतील तर आपण काय सुखी होणार आहे? क्या हम खाक सुखी हो जाएंगे? हम नाही सुखी हो जाएंगे. म्हणून आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर भगवंतांच्या नाम रूप गुण लीला याच्यामध्ये टेस्ट निर्माण केली पाहिजे. आणि टेस्ट कधी येते? असं नाही की चाखून बघतो, टेस्ट नाही वाटली फेकून दे, नाही. जर टेस्ट नसेल तरी पण ते घेतलं पाहिजे. नामाचार्य हरिदास ठाकूर काय सांगतात की जेव्हा भगवंतांचं नाम घेतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या जिभेवरती भगवंत नृत्य करतायत. रूप गोस्वामी काय म्हणतात की भगवंतांचं नाव एवढं मधुर आहे, एवढं मधुर आहे, एवढं आकर्षक आहे की मला असं वाटतं की मला ते भगवंतांचं नाम रटण्यासाठी हजारो जीव पाहिजेत आणि श्रवण करण्यासाठी हजारो कान पाहिजेत. हे आपण ऐकतो ना तेव्हा आपण हँग होऊन जातो. अरे आपल्याला 2च कान आहे तरी सुद्धा कृष्णा 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 घुस गया कृष्णा. गौरांग प्रभू म्हणतात अब बस ये कृष्णा, बहुत हो गया कृष्णा, असं आपल्याला वाटतं. परंतु आपल्याला कावीळ झाली आहे आणि कावीळ झाली आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे? उसाचा रस, येण्याची औषधी माया नाशी बारो लागी, हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागी. या जगामध्ये जेव्हा एखाद्याला रोग होतो तेव्हा रोग झाल्यानंतर त्याला औषध देतात. तसं जेव्हा भावरोग होतो तेव्हा एक औषध दिलं जातं आणि ते म्हणजे भगवंतांचं पवित्र नाम. आणि हे नाम जर आपण घेतलं तर आपल्याला आत्ता टेस्ट नसेल, नो प्रॉब्लेम, घेत राहा घेत राहा घेत राहा. कधीपर्यंत? रुची रुची रुची. जोपर्यंत आपल्याला रुची येत नाही तोपर्यंत घेतलं पाहिजे. आणि मी नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो, जर तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्या 2 आज्ञांचं पालन करू आपण सगळे, तेव्हा नक्की त्याच्यामध्ये टेस्ट येणार. एक म्हणजे भगवत नामाचा ध्यानपूर्वक जप आणि दुसरं कुठल्याही भक्ताची निंदा करायची नाही. जर या 2 गोष्टी आपण काळजीपूर्वक काटेकोरपणे पालन केलं तर आपलं या जगामधली जी नयी आहे आपली ती पार होणार आहे. 2च गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक ध्यानपूर्वक जप करायचा, जरी टेस्ट नसेल तरी हातामध्ये माळ पकडा, मोठ्याने जप करा, मनामध्ये जप करू नका. जेव्हा मनामध्ये जप करतो तेव्हा मन आपलं किती बदमाश आहे आपल्याला माहिती आहे. ते मन आत्ता इथं आहे तर उद्या स्वित्झर्लंडला जाईल, परत आपल्या गावी जाईल, आपल्या शेतामध्ये जाईल, कुठे कुठे फिरवून टाकेल आपल्याला. म्हणून सनातन गोस्वामींना सांगतात मी, कभी सर्ग उठाय कभी नरक डुबाय. हे अशा पद्धतीचं मन आहे आपलं, कधी स्वर्गामध्ये आपल्याला घेऊन जातं, कधी नरकामध्ये डुबवतं. त्यामुळं आपण ध्यानपूर्वक यथायोग्य आपल्या गुरुच्या
शिक्षा गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण जेव्हा चांगल्या चेतनेमध्ये, चांगल्या भावनेमध्ये नाम घेऊ, भक्तांचा अपराध नाही करणार, तेव्हा आपल्याला आपल्या हृदयामधली जी भक्ती देवी ती नक्की त्याच्यामध्ये टेस्ट देण्यासाठी प्रेरणा देईल. आणि जेव्हा आपण ही टेस्ट घेऊ, तेव्हा हळूहळू आपण जे वास्तविक आपला जो उद्देश आहे, प्रेमा पुमारतो महान, भगवंतांबद्दल, पण ते खूप लांब आहे. आणि असं नाही की चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅप्पी, म्हणून गौरांग प्रभू म्हणतात की अँड जे आहे ना मधला, तो व्यक्ती परत्वे लांब आहे. म्हणून जो अँड आहे ना, चॅन्ट हरे कृष्ण अँड, काहींचा अँड, मोठा अँड आहे तो, अँड बी हॅप्पी, ते हॅप्पी स्तर नंतरच आहे. म्हणून भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला हॅप्पी स्तर नाही सांगितलं जात लगेच, तुम्ही हे करा तुम्ही हॅप्पी व्हाल वगैरे. सुरुवातीचं मोटिवेशन दिलं जातं, परंतु जसं जसं आपण सिनियर व्हायला लागतो, जसं जसं नाम घ्यायला लागतो, तेव्हा हॅप्पी काय आपल्याला समजतं. तर हॅप्पी होण्यासाठी भक्ती करायचीच नाही आपल्याला. आपल्याला काय भक्ती करायची, कशासाठी करायची आहे, की ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. कुंती महाराणी म्हणते का, भगवंता आत्या आहे ना मी तुमची, थोडा हॅप्पी बनवा की मला, म्हणू शकले असते ना, नाही. काय म्हणते, वारंवार दुःख दे, का, या दुःखांमध्ये तुझं स्मरण होतंय. असा भाव आहे का आपला? नाही, आपण म्हणतो हे काही 2-3 छोटी मोठी दुःख आहेत ना, ती पार कर बाबा, मग चांगला जप करतो, असा आपला भाव आहे. म्हणून आपला जो भाव आहे तो हाच ठेवला पाहिजे की कशा पद्धतीने मी जे काही आहे ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं पाहिजे. आणि थोडंसं पितळ उघडं पडू दे आपलं, नो प्रॉब्लेम. थोडंसं आपल्याला कमी येतंय, थोडंसं आपल्याला भक्त हे म्हणतील, काही प्रॉब्लेम नाही. जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. म्हणजे जे काही आपल्यामध्ये आहे, जे काही खोटे गुण आहेत ते भक्तांपुढे आपल्या वरिष्ठांना आपण सांगितले पाहिजेत, तर आपण करेक्ट होऊ शकतो. अन्यथा आपण भक्तांना फक्त चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपलं त्या ठिकाणी आपल्यामध्ये हे नाही होणार, बदल नाही होणार. म्हणून डॉक्टरकडे जेव्हा जातो आपण, तेव्हा आपण सांगतो ना की मला आजार झालाय आणि मला कसं तरी होतंय. कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय? नाही, मला कसं तरी होतंय. डॉक्टर म्हणतात की ह्याला उपायच नाही, कसं तरी होतंय. तू त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे, माझा डोकं दुखतंय, माझे पाय दुखतात. कसं तरी होतंय म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतोय मग मला पण कसं तरी होतंय, मी पण काय करू शकत नाही. म्हणून जे यथायोग्य आहे आपल्या जीवनामध्ये, योग्य व्यक्ती आपण ठेवला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आणि त्याला आपल्या जीवनामध्ये जे काही होतंय ते सांगितलं पाहिजे. असं सांगितलं तरच आपल्याला टेस्ट निर्माण होईल. जिथं कुठं आपण चुकतोय तिथं आपण करेक्ट होऊ आणि तर आपल्या जे भक्तीमध्ये प्रगती होईल. अन्यथा श्रम एवही केवलम. हरे कृष्ण. माफ करा, थोडंसं आज जास्त घेतलं, कारण का आपला क्लास थोडासा 15 मिनिटं जास्त लेट चालू झाला होता. आणि श्रम एवही केवलम नको, माझ्यासाठीच मी हा क्लास दिला. तुम्ही सगळे महान आहात, तुम्ही सगळे वरिष्ठ ज्ञानवृद्ध आहात. हे जे काही मी उपदेश उपाख्यान बोललो ते केवळ माझ्यासाठीच होतं. हरे कृष्ण. जर तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर प्लीज याच्यामध्ये तुम्ही ऍड करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी, मला एक उदाहरण आठवतंय. रामायणातलं येस. उदाहरण, शबरीचं. शबरी आणि शूरपणखेचं उदाहरण आहे. शूरपणखा ही रावणाची बहीण. ती आपल्या म्हणजे आपल्या सौंदर्याचं म्हणजे हे करून रामाला पंचवटीत येऊन भेटते. पण तिथं म्हणजे श्रीरामाचं तिला प्रत्यक्ष दर्शन पण घेते ती. हं. तरी तिला काय करावं लागतं, नाक, कान गमवावं लागतं. आणि शबरी ती म्हणजे भगवान रामाच्या शोधात कुठेही जात नाही. ती एकाच ठिकाणी बसून भगवंतांचं चिंतन करत असते. हं. तर तिला राम शोधत येतात. तर शबरीला रामाला शोधण्याची आवश्यकता पडली नाही. तसं नामी नामाकडे ओढलं जातं. तर हा आहे नामाचा महिमा. जसं की पतंग आकाशात उडत आहे, असं दिसतं आपल्याला म्हणजे दुरून बघितल्यानंतर. पण एक व्यक्ती त्या पतंगाला नियंत्रित करत असतो. त्याप्रमाणे आपण नामरूपी दोरीने भगवंतांना नियंत्रित करत असतो. भगवंत पण म्हणतात ना, अहम भक्ता पराधीन. तर आम्ही भगवंतांना नामरूपी दोरीच्या माध्यमातून आपल्याकडे ओढू शकतो. जर आपण ही दोरी तुटली, म्हणजे आपला आणि भगवंतांचा संबंध तुटू शकतो. म्हणून आपण सतत हरिनाम घेतलं पाहिजे. उठता, बसता, खाता, पिता
सतत भगवंताशी संबंध आपण जोडून ठेवला पाहिजे. आणि तुम्ही हरिनामाचं बोलत होता ना तेव्हा, आपण 16 माळा जप करतो. तर कृष्णानुप्रभूजी सांगतात, लहान मुलं असतं चालायला शिकतं आणि ते हळू चालायला लागल्यावर आपण टाळ्या वाजवतो. लहान असतं तेव्हा. खूप मोठं खूप छान, जेव्हा खूप छान मोठं होतं माताजी. आणि चालायला लागतं. तर आपण टाळ्या वाजवतो का? तसं आपण नवीन भक्तीत आलो, तेव्हा आपल्याला गुरुनी सांगितलं, की 16 माळा जप करा. पण आपण 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, जर 16च माळा करत बसलो, तर भगवंत काही टाळ्या वाजवणार नाहीत. तर आपण नामजप म्हणजे वाढवला पाहिजे. जसं-जसं आपण वाढवत राहू, 16 माळाच्या नंतर ज्या माळा करू आणि त्याच्यात जेव्हा आपल्याला असं मन लागल, तेव्हा खरं समजायचं की आपण भक्तीत काहीतरी एखादी पायरीत आपण चढत आहे किंवा आपण त्या मार्गावर आहोत असं समजावं. आणि तुम्ही भक्तीचं सांगितलं ना उदाहरण, की भक्ती मार्ग सोपा आहे. की रामानुजाचार्यांचं मला एक उदाहरण आठवलं, की ते म्हणतात, की भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग आणि ध्यान मार्ग यांच्यात म्हणजे अंतर आहे. म्हणजे भक्ती मार्ग हा सोपा आहे. तर भक्ती मार्ग कसा आहे? मर्झर मार्ग मांजरीच्या प्रमाणे आहे. मांजरी कसं आपल्या पिल्लं फक्त म्याव-म्याव करतं. म्हणजे आपण नुसतं हरिनाम घ्यायचे. भक्तीमध्ये काही वेगळं करायचं नाही आपल्याला. हं. तर ते म्याव-म्याव करायला लागल्यावर मांजरी कसं त्याला उचलून ठेवते. ठिकठिकाणी उचलून ठेवते आणि त्याचं रक्षण करते. पण मर्कट मार्ग फार म्हणजे कठीण आहे. त्या माकडाला आपल्या जबाबदारीवर स्वतःच्या कष्टाने त्या आई कसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत असते. तर ती पिल्लाची जबाबदारी असते त्याला पकडून ठेवायची. त्याला निष्काळजी राहून चालत नाही. त्याला एकदम सावध राहिलं पाहिजे. जर तो निष्काळजी झाला, तर त्याचं पतन होणार. तो खाली पडला. तर म्हणजे हा भक्ती मार्ग एवढा सोपा आहे, की ती मांजराप्रमाणे आहे, असं रामानुजाचार्य सांगत होते. हरे कृष्ण. धन्यवाद. थँक यू. थँक्यू माताजी. खूप छान. येस, हरे कृष्ण. वेळ झालाय, क्षमा करा. तर उद्या आपण 10 वाजताच जॉईन करूया. ठीक आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. श्रीमद भागवतमाल पुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. गोपीनाथ लीला प्रभू की जय. 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 हरे हरे. की जे म्हणायचे माने माताजी, तुम्ही होस्ट आहात. होस्ट झालाय तुम्ही, तर मीटिंग एंड करा सगळ्यांसाठी. हरे कृष्ण. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु जी, और सभी माता जी इसके चरणों में प्रणाम। थैंक यू सो मच प्रभु जी। दंडवत दंडवत. वाणीच्या कल्पतरू कृपा पावनी गोवैष्णव.